pani sa ga pani sa ga pani sa ga sa ni ni da da ba 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 ga sa ni ni da da ba 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 ga sa ni ni da da ba 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 ga ga pani sa ga pani sa ga pani sa sa ga pani sa ga pani sa ga pani sa sa ga pani sa ga pani sa ga sa ni ni da da ba 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 ga sa ni ni da da ba 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 ga sa ni ni da da ba 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 ga pani sa ga pani sa ga pani sa pani sa ga pani sa pani sa pani sa pani sa pani sa दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्यरू मस्तक हे पायावरी तुम्हा वारकरी संतांच्या विठ्ठल न लगे मरावे ऐसा ठाव दिला देवे माझ्या उपकारासाठी वागविला मनुकंठी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी भगवती चरणारविंद सेवा समर्पित करण्याकरिता जमलेल्या भक्त भाविक भक्तमती मातेंसमोर कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगतवंदनीय जगतमान्य महाराष्ट्र भूषण देहू निवासी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारांचा 4 चरणाचा परमार्थामध्ये जो श्रेष्ठ अनुभव आला अनुभूती आली त्याचा अनुवाद करणारा व भक्तिमय जीवनामध्ये काय क्रांती केली त्या क्रांतीचा निर्देश करणारा हा महाराजांचा अभंग आहे या अभंगावर बोलण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य या न्यायाने भगवंताच्या कृपेने संत श्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज ज्ञानेश्वर महाराज सोपान काका आदिशक्ती मुक्ताबाई प्रेममूर्ती नामदेव महाराज शांती ब्रह्म एकनाथ महाराज जगद्गुरु श्री संत तुकोबार आदी करून साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने व हरिभक्ती पारायण माणिक तात्या निकम यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील भजनी मंडळ तरुण मित्र मंडळ व दानशूर दाते मंडळीच्या अनमोल सहकार्याने चालू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहातील आजची 3ऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा आपल्या गावातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व हरिभक्ती पारायण तानाजी महारू निकम यांच्याकडून महारू धना निकम यांच्या स्मरणार्थ आहे ज्यांच्यामुळे तुम्हा सर्व मंडळींचा योग आला आज माझ्या कीर्तनासाठी उपस्थित महाराष्ट्रातील ख्यातनाम गायनाचार्य हरिभक्ती पारायण तुषार महाराज असतील हरिभक्ती पारायण आदिनाथ महाराज असतील हरिभक्ती पारायण ऋषिकेश महाराज असतील तसेच महाराष्ट्रातील ख्यातनाम मृदुंगाचार्य हरिभक्ती पारायण भावेजी महाराज शेलारकर असतील तसेच आमच्या विश्वगुरु श्री संत निवृत्तीनाथ महाराज वारकरी शिक्षण संस्थेतील सगळे विद्यार्थी त्याच पद्धतीने आमचे गुरुवारी असणारे हरिभक्ती पारायण शशिकांतजी महाराज आहिरे ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले बाबांचे सुद्धा मनपूर्वक धन्यवाद त्याच पद्धतीने सचिनजी महाराज याळीज यांच्या आई असतील श्री अक्काश्री या सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिल्या त्यांचा सुद्धा मनपूर्वक धन्यवाद त्याच पद्धतीने आमचे गोकुळ सर असतील या सर्व मंडळींचे धन्यवाद आज मी तुमच्या समोर उपस्थित झालो या कीर्तन रूपी सेवेकरिता लक्षपूर्वक ऐका कीर्तन रूपी सेवेकरिता मी आज तुमच्या समोर उपस्थित झालो आजची कीर्तन रूपी सेवा कोणाची आहे मी तुम्हाला सांगितलं आजचे संसृष्टी मोले असतील कसं आहे महाराज कोणाचं नाव घेतलं नाही तरी चालतं पण यांचं नाव घेणं महत्वाचं असतं कसं आहे मी सगळ्यांचं नाव घेऊ इच्छितो पण मला तुम्हा सर्व मंडळींचे नाव माहित नाही कारण माझं आपल्या गावामध्ये हे पहिलंच मुळ आहे मी या गावाचा जरी असलो तरी मी कीर्तन करताना तुम्ही ते श्रवण करताना हे माझं पहिलंच मुळ आहे आणि म्हणून पहिल्या मुलाला नवीन लग्न झालेल्या मुलीला सगळ्यांचे नाव माहित असतात का बोला बोला माहित असतात का सासूचा
स्वभाव कसा, सासऱ्याचा स्वभाव कसा, दीर कसा, नणन कशी, हे केव्हा कळतं? बोलत मग झोप लागते का? मग बोला ना, केव्हा कळतं? 2-4 मुळे झाली की तेव्हा. तसं माझं आपल्या गावातलं पहिलंच मुळ आहे. माझी 2-4 मुळे झाली, 2-4 कीर्तन झाली की मलाही कळेल कोणाचा स्वभाव कसा, कोणाचं नाव घ्यायचं, कोणाचं नाव नाही घ्यायचं. आणि 2-4 मुळे का झाली का सगळ्यांचीच नावं घेतल्याशिवाय मी राहणार नाही. विठ्ठल त्याच पद्धतीने आमचे विनेकरी महाराज राहतील, त्यांचं नाव राहिलं, सगळ्यांचे राहिले तरी चालतील पण त्यांचं नाव राहिलं नाही पाहिजे. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. हरिभक्ती पारायण व्यासपीठ चालक नाना महाराज तिळवणकर असतील, बाबांचे सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. या अभंगाचा सरळ सरळ अर्थ असा आहे की जगद्गुरु तुकोबारा सांगतात की देवाने आम्हाला असं ठिकाण दिला, असा ठाव दिला की ज्या ठिकाणी गेल्यानंतर मरावं लागत नाही. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे कल दुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. असं ठिकाण आम्हाला देवाने दिलं. या अभंगाचं पहिलं चरण. मग लोकांनी जगद्गुरु तुकोबारांना विचारलं, तुकोबाराय देवाने तुम्हाला न मरावं लागणारं ठिकाण दिलं, मग आम्हाला का बरं दिलं नाही? हो, तुकोबाराय म्हणतात बाबा रे आम्हाला दिलं म्हणजे फुकट दिलं नाही. म्हटले मग तर आम्ही त्या देवावर उपकार केले. लोक म्हटले तुकोबाराय अहो तुम्ही आणि देवावर उपकार. तुकोबाराय म्हटले तो देव निर्गुण निर्विकार होता, आम्ही त्याला सगुण साकार केला, त्याला आम्ही नाव ठेवली श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगत व्यापका जनार्दना आनंद गणा अविनाशा अशी हजारो नावं आम्ही त्याला ठेवली आणि त्याची नावं आम्ही आमच्या कंठामध्ये धारण केली आणि त्याच्या उपकाराच्या मोबदल्यात त्याने त्याचं न मरावं लागणारं ठिकाण आम्हाला दिलं. या अभंगाचं दुसरं चरण. लोकांनी जगद्गुरु तुकोबारांना विचारलं, तुकोबाराय देवाने तुम्हाला ठिकाण दिलं म्हणजे नेमकं काय केलं? हो, तर तुकोबारा सांगतात त्याच्या घरी ठाव दिला. मग त्याचं घर म्हणजे काय? सलोपता समीपता स्वरूपता सायुज्यता. बोला बोला काय काय? सलोपता समीपता स्वरूपता सायुज्यता हे त्याचं घर आहे. बाकी सगळं खोटं आहे, वाद आहे, निर्वचनीय आहे, वाद योग्य आहे. या अभंगाचं तिसरं चरण. आणि शेवटच्या चरणात तुकोबाराय महाराजांना विचारलं, तुकोबाराय देवाने तुम्हाला घरी ठिकाण दिलं म्हणजे नेमकं काय केलं? हो, तर तुकोबाराय सांगतात त्याच्या स्वरूपाशी त्याने आम्हाला एकरूप केलं, तदरूप केलं, तदाकार केलं आणि त्याच्यामुळे आता तुझा माझा असा भेद शिल्लक राहिला नाही. ही गोष्ट जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात. विठ्ठल हा झाला अभंगाचा शब्दशः सरळ अर्थ. अभंगाच्या 4ही चरणाचा सरळ सरळ अर्थ मी तुम्हाला सांगितला. आता तुम्हाला झोपायला काही हरकत नाही, खुशाल झोपा. पुन्हा म्हणायला नको महाराज 2 चरण ऐकले पाठीमागच्या 2 चरणांना डोळा लागला अशी तुम्ही झोपणार आहात. तुम्ही काय साधे माणसं आहे का बुवा? येताना अंथरून पांघरून घेऊन आला, जमलं तर जमलं. ज्याला कुठं झोप येते ना त्याने कीर्तनात यावं. नाही झोप आली मग आपल्याला विचार. एक जण म्हटला माधवा श्रवणे कीर्तने झाले ते पावन, आपण कीर्तनाला जाऊ. मग दुसरा म्हणे कीर्तनाला जाऊन काय करायचं? हा म्हणे आपल्याला झोप आवरत नाही. हा म्हणे झोप तर मला पण आवरत नाही. म्हटलं मग एक काम करू, कीर्तनाला जाऊ, कीर्तनकार महाराजांच्या समोर बसू. तुला झोप आली तर मी उठवत जाईन, मला झोप आली तर बोला बोला तू उठवत जाय, असं पक्क ठरलं. दोघे जण कीर्तनात गेली. कीर्तनकार महाराजांच्या समोर बसली. चांगल्या नामांकित कीर्तनकाराचं कीर्तन होतं. उत्कृष्ट अशा वाणीतून ते समाजाला प्रबोधन करत होते. दोघे जण कीर्तनात पोहोचले. कीर्तनकार महाराजांच्या समोर बसले. कीर्तन रंगात आलं. बघता बघता दोघीच्या दोघी झोपी गेल्या. आता तुम्ही मला सांगा ठरलं काय होतं? हो, तू झोपला तर मी उठवेन आणि मी झोपलो तर तू उठवेल. आता दोघीच्या दोघी झोपी गेले म्हटल्यावर कोणी उठवायचं आणि कोणाला उठवायचं प्रश्न जाय ना बा. पण तुम्ही काही चिंता करायची नाही. आजूबाजूची 4-5 गावही झोपली, तुम्ही सगळे झोपले, मग मला इथं आणलं कशाला? एक मोठा प्रश्न आहे का नाही? प्रश्न आहे ना. मग त्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की तुम्ही सगळे जर झोपी गेले तर मी पट्ट्या तुम्हाला उठवायला आहे. विठ्ठल आता तुम्ही एक काम करायचं, तत्परतेने दक्षतेने चित्त लावून ऐकायचं, हाताने टाळी वाजवायची, मुखाने नामचिंतन करायचं. असं मी नाही सांगत, जगद्गुरु तुकोबारा सांगतात. लावून या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखे नाम. आता जगद्गुरु तुकोबाराने आपल्या पायाला हात लावावं एवढी आपली लायकी आहे का हो? मग ते तुकोबारा सांगतात ना, राजा मग करा ना भजन. किंवा शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात, कर जोडून विनवित तुम्हारे तुम्ही, कर जोडून विनवित तुम्हारे, कर जोडून विनवित तुम्हारे, कर जोडून विनवित तुम्हारे, कर जोडून विनवित तुम्हारे
आवर्जून हाताने टाळी वाजवायची, मुखाने नामचिंतन करायचं. कोरोना झाला असला तरी, चिकनगुन्या झाला असला तरी, त्यातल्या त्यात मूळव्याध झाला असला तरी मांडी घालून बसायचं, हे काम तुमचं. आणि नाहीच अभंग समजला तर पुन्हा पुन्हा समजून सांगण्याचं काम माझं. ठरलं ना मग ओ झोपलेली मंडळी, ठरलं ना. मग आता तुम्ही जसे टवटवीत आहात, प्रसन्न आहात, प्रफुल्लित आहात, तुमचं वर्णनच करायचं झालं तर नुकत्याच उमललेल्या कमळाच्या फुलासारखे आहात. पण शेवटपर्यंत कीर्तन संपेपर्यंत असंच राहायचं बघ. नाही तर मध्येच का तुम्ही माना टाकल्या, तुमचे का सूर्यफुलं झाले का माझं गरीबाचं कीर्तन होणं अवघड होईल विठ्ठल. आता एवढ्यानेच अभंगाचा अर्थ झाला असं नाही. जगद्गुरु श्री संत तुकोबारांनी त्यांच्या जीवनामध्ये दुसरी काहीच साधना केली नाही. रोज उठायचे, भंडारा डोंगरावर, भामचंद्र डोंगरावर, घोराडेश्वर डोंगरावर जायचे आणि अखंड भगवंताचं चिंतन करायचे. दिनरजनी हाची धंदा, गोविंदाचे पुवाडे. अखंड भगवंताचं चिंतन केलं. प्रमाण देण्यासारखे खूप आहेत. माझी मज झाली 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 अनावर वाचा, संदया नामाचा घेतलासे, संदया नामाचा घेतलासे. खूप सारे प्रमाण देण्यासारखे आहेत. किती भगवंताचं भजन केलं हो. त्या ज्ञानोपर ज्ञानेश्वरीतल्या 9व्या अध्यायात सांगतात की कृष्ण विष्णू हरी गोविंद या नावाची निखिळ प्रबंध माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. अखंड भगवंताचं चिंतन केलं. एका जनार्दनी एका जनार्दनी एका जनार्दनी नित्य हरीच कीर्तन, असनी शयनी सदा हरीचे चिंतन, असनी शयनी सदा हरीचे चिंतन. अखंड भगवंताचं चिंतन केलं. आपला श्वास ना श्वास भगवंत नामचिंतनात खरेदी केला. तुम्हाला सांगू, संत भजन करतात त्याच्यात विशेष नाही, पण संतांच्या संगतीत येणाऱ्या जड वस्तू सुद्धा भजन करतात, हा संतांचा विशेष आहे. एखाद्या लोखंडाला जर एखाद्या पारसाची संगत झाली ना, तर ते पारस त्या लोखंडाचं सोनं करत असतं, पण लक्षपूर्वक ऐका, त्याला स्वतःसारखं बनवत नसतं. पण एखाद्या मनुष्याला जर एखाद्या संताची संगत झाली ना, तर तो संत त्या मनुष्याला स्वतःसारखं बनवत असतो, हा संतांचा विशेष आहे. संतांचे डोंगरावर भजनाला जायचे आणि जिजाबाई महाराजांचा डबा घेऊन जायचा. कारण तुकोबाराय जेवल्याशिवाय जिजाबाई जेवत नव्हता. आता बरेचसे लोक म्हणतात जिजाबाई अशा होत्या, जिजाबाई तशा होत्या, जिजाबाई भांडकर होत्या. पण एक गोष्ट सांगू, ऐकतात तुम्ही, लक्षपूर्वक ऐका. आपल्या जिजाबाईंपेक्षा त्या जिजाबाई नक्कीच चांगल्या होत्या. थोडस भजन करा. एक दृष्टांत सांगतो विठ्ठल. एकदा काय झालं महाराज, मी मालेगावकडे कीर्तनाला गेलो. मग तिथे आमचे काका राहत होते. त्यांना म्हटलं काका या कीर्तनाला 7 ते 9 कीर्तन होतं. म्हटलं काका या कीर्तनाला. ते मला म्हणे मी तुझ्या कीर्तनाला आलो असतो, पण म्हणे मी घरी गेल्याशिवाय तुझी काकू एक घास खात नाही, म्हणून मी घरून जाऊन येतो. त्यांना म्हटलं काका आवा तुमचा गैरसमज आहे. ते म्हणे आमचं घर फोडतो काय. त्यांना म्हटलं काका तसं नाही, तुमचा जर माझ्या शब्दांवर विश्वास नसेल ना, तर तुम्ही एकदा काकूची परीक्षा घेऊन पहा. दुसऱ्या दिवस उगवला. काका शाळेत जायला निघाले. काकू दरवाजात आले. लवकर या बरं, मी तुमच्या
वाचून एक घास खात नाही. काका म्हणे बरोबर येतो. काका शाळेत जायला निघाले, पण काका हुशार होते. आता ते माझे काका म्हटल्यावर हुशारच असतील ना हो. काका शाळेत जायला निघाले, पण काकांनी शाळेत न जाता गाडी एकाच्या घरासमोर लावली. त्याच्या स्लॅपवरून त्याच्या धाब्यावर, त्याच्या धाब्यावरून त्याच्या स्लॅपवर असं करत करत काका त्यांच्या घरावरती पोहोचले. आणि घरावरती पोहोचल्यानंतर वरून साण्यातून सगळी गंमत पाहत होते. काकूंना वाटलं काका गेले शाळेत. अर्ध्या तासाने एक पेढे विकणारा मनुष्य आला आणि आवाज देऊ लागला, पेढे घ्या पेढे. काकूने आवाज ऐकला, काकू घरातून बाहेर आल्या. काकू म्हटल्या कसे दिले दादा पेढे? तो म्हणे ताई 100 रुपयाला पावशेर द्या. मग 2 पावशेर. आता 2 पावशेर पेढे घेऊन काकू काय पांडुरंगाला नैवेद्य दाखवणार आहे का हो? तेवढे 2 पावशेर बसवले. पुन्हा अर्ध्या तासाने एक खांदेशी खारी खोबऱ्याचे लाडू विकणारा मनुष्य आला आणि आवाज देऊ लागला, लाडू घ्या लाडू, खारी खोबऱ्याचे लाडू. काकूने आवाज ऐकला, काकू घरातून बाहेर आल्या. काकू म्हटल्या कसे दिले दादा लाडू? तो म्हणे ताई 100 रुपयाला पावशेर द्या. मग 2 पावशेर. पुन्हा अर्ध्या तासाने एक रसाचा उसाचा गाडा घेऊन एक मनुष्य चौकामध्ये आला आणि आवाज देऊ लागला, रस घ्या रस, उसाचा रस, थंडगार रस. काकूने आवाज ऐकला, काकू घरातून बाहेर आल्या. काकू म्हटल्या कशा दिला दादा रस? तो म्हणे ताई 100 रुपये. कसे दिले दादा रस? ते म्हटले मी जर रस प्यायला चौकात गेली तर म्हटले मला कोणीतरी बघेल म्हणून एक काम करते. काकू रसवाल्याकडे गेल्या. त्याला म्हटल्या दादा मला उसाचा रस नको, पण 2 उसाचे टिपरे द्या. 2 उसाचे टिपरे घेतले. काकू घरी आल्या आणि दिवसभर ऊस फोडत बसल्या. काकांना वाटलं काका गेले शाळेत, पण काका साण्यातून सगळी गंमत पाहत होते. काका थंडीगार झाले ना. काका म्हटले ही म्हणते मी तुमच्या वाचून एक घास खात नाही, मी तुमच्या वाचून एक घास खात नाही आणि दिवसभर बकरी सारखी चरते म्हटले. काका दसपूस करत खाली उतरले. 5 वाजले होते. काकूंना माहित होतं 5 वाजता काका घरी येतात, म्हणून काकू शांत बसून राहिले होते. काका खाली उतरले. काकांनी गाडी घेतली. काका घरी आले. घरी आल्यानंतर काकांनी घराची बेल वाजवली. काकूने दरवाजा उघडला आणि काका घराच्या आत गेले. आत गेल्यानंतर काकू काकांना म्हटले, काका दसपूस करत होते. काकू काकांना म्हटलं का हो असं काय करता दसपूस? काका म्हणे खाते का 2-2 टिपरे ऊस? काकू म्हणे असं काय करता गडे? काका म्हणे खाते का 2-2 पावशेर पेढे? काकू म्हणे असं नका ना काही पण बोलू. काका म्हणे खाते का 2-2 पावशेर लाडू? ही झाली आपली जिजाबाई. आपली जिजाबाई पहिली अशी. आणि आपण माप कोणाचे काढतो? तुकोबारांचे. म्हणजे शेंबूड आपल्या नाकाला नाव ठेवती. बोला बोला लोकाला विठ्ठल. या झाल्या आपल्या जिजाबाई. पण तुकोबारांच्या जिजाबाई कशा होत्या हो? तर तुकोबाराय जेवल्याशिवाय जेवत नव्हत्या. एके दिवशी काय झालं, तुकोबाराय भंडारा डोंगरावर भजनाला गेले. आता तुकोबाराय गेले होते भंडारा डोंगरावर आणि जिजाबाई गेल्या घोराडेश्वर डोंगरावर. दिवसभर जिजाबाईने तुकोबारांना शोधलं. दर्या पाहिल्या, खोऱ्या पाहिल्या, झाडं पाहिली, झुडपं पाहिली, पण तुकोबाराय काही सापडत नाही. शेवटी असलेल्या जिजाबाई म्हटल्या तुकोबाराय नक्कीच भंडारा डोंगरावर गेले असतील. भंडारा डोंगराचा आणि घोराडेश्वर डोंगराचा 5 किलोमीटरचा अंतर होता. जिजाबाई घोराडेश्वर डोंगरावरून भंडारा डोंगराकडे जायला निघाल्या आणि भंडारा डोंगरावर पोहोचल्या आणि भंडारा डोंगराचा पठार चढू लागल्या. पण डोंगर चढता चढता जिजाबाईंचा पायाला काटा मोडला. जिजाबाईंचा दावा पांडुरंगाशी होता. तुम्हाला सांगू, काळ ज्याला भीत होते ते जिजाबाईंना भीत होते. जिजाबाईने लगेच देवाला शिव्या द्यायला सुरुवात केली. या काळाने माझ्या संसाराचं वाटोळ केलं, याने माझ्या संसाराची विल्हेवाट लावली. पण जिजाबाईंच्या शिव्या सुद्धा देवाला गोड लागत होत्या. आपण एवढ्या ताला सुरात गातो, जगताल काय, केरवा काय, दादरा काय, शिवरंजनी काय, पण आपलं गायन देवाला आवडत नाही. पण जिजाबाईंच्या शिव्या सुद्धा देवाला आवडत होत्या. भगवान पांडुरंग परमात्माने गुराख्याचा वेश धारण केला आणि भगवान पांडुरंग परमात्मा प्रगट झाले. म्हटले आई साहेब काटा मोडला वाटतं. जिजाबाई म्हटल्या हो ना बाबा. भगवान पांडुरंग परमात्मा गुराख्याच्या वेशात बोलू लागले, मी काढू तुमचा काटा? जिजाबाई म्हणे तुला काटा काढता येतो? भगवान पांडुरंग परमात्मा गुराख्याच्या वेशात बोलू लागले, हा मी कोरोनामध्ये बऱ्याच लोकांचे काटे काढले. म्हणून तुम्हाला खरं वाटत नसेल तर विचारा या लोकांना. मी तुम्हाला काटे काढण्याची पद्धत सांगतो. म्हणे ऐक, ज्याच्या पायाला काटा मोडला त्याचा पाय धरायचा, आपल्या मांडीवर ठेवायचं. माझ्याकडे पहा. आपल्या बोटाला तुका लावायचा आणि त्याच्या पायाला बोला बोला. तुम्हाला काय होतं का? मग बोला ना. त्याच्या पायाला चोळायचं. एकदा चोळून का काटा नाही चोराला का? पुन्हा बोटाला तुका लावायचा आणि पुन्हा पायाला. तरी तसंच अहो बोला. बस आता 2च टाइम चोळायचं होतं. तुम्ही जास्त लोड घ्यायचा नाही. लोड घ्यायला मी होतो इथं उपाय लक्षपूर्वक आहे का? भगवान पांडुरंग परमात्म्याचा हेतू हा होता की जिजाबाईंच्या पायाची धूळ आपल्या मुखात जावी. हा अधिकार जिजाबाईंचा होता आणि म्हणून कोणाचाही अधिकार न जाणता त्याच्यावर टिप्पणी करू नाही. विठ्ठल. भगवान पांडुरंग परमात्म्याने जिजाबाईंचा काटा काढला आणि शेवटी असलेले जिजाबाई तुकोबारांना शोधत शोधत तुकोबारांजवळ गेल्या. तुकोबारांना म्हटल्या, महाराज तुम्ही डोंगरावर भजनाला जाऊ नका असं माझं म्हणणं नाही, पण म्हटले एक काम करत जा. आज मी कोणत्या डोंगरावर चाललो हे जरा मला सांगून जायचं, म्हणजे मला हे डोंगर फिरावं लागणार नाही आणि तुम्हाला जेवायला वेळ होणार नाही. तेव्हा तुकोबाराय म्हणतात, अगं आवले म्हटले मी कुठे जातोय माझंच मला काही कळत नाही. माझी या देहाची मज नाही चाड, कोठे करू वाड आणि कांजे,
कोठे करू वाड आणि कांचे कोठे करू वाड आणि कांचे. म्हटली मी कुठे जातोय माझंच मला काही कळत नाही तर तुला काय सांगू. एक गोष्ट लक्षात घ्या. एकदा जगद्गुरु तुकोबारांच्या जीवनातली घटना आहे. एकदा जगद्गुरु तुकोबारांना भजन करण्यामध्ये भाव समाधी लागली. बराच वेळ झाला. पक्षी सगळे आपल्या घरट्यांमध्ये पोहोचले होते. गुरंढोरं सगळे गोठ्यांमध्ये पोहोचले होते. बाया माणसं कामधंदा करून घरी पोहोचले होते आणि तुकोबाराय भानावर आले आणि आज जरा मला वेळच झाला असं म्हणून तुकोबाराय देहू गावाकडे निघाले. अंधारी रात होती. जाता जाता तुकोबारांना 4 चोरांनी बघितलं. त्यातला एक चोर तुकोबारांना ओळखत होता. तो बाकीच्या चोरांना म्हटला आज तुकोबारांचा उपयोग करून घेतला तर नाही का जमायचं. लोक कोणाचा उपयोग कुठे करतील हे काही सांगता येत नाही. तो म्हणे जय हरी महाराज. महाराज म्हणे जय हरी. ते म्हणा चला आमच्या बरोबर. महाराज म्हणे चला भाऊ घरी जाऊन तरी भजनच करायचं आणि तुमच्या बरोबर येऊन तरी भजनच करायचं. म्हटले चला तर चला. मी एकदा काय झालं महाराज मी नाशिकच्या रेल्वे स्टेशनवरून नागपूरला कीर्तनाला जात होतो. मग जाता जाता मी दृष्टांत येत बरं हे लक्षपूर्वक ऐका. आणि मग मी बसमध्ये बसलो. बसमध्ये बसल्यानंतर माझ्या शेजारी 2 भगव्या वेशातले साधू महात्मा येऊन बसले आणि त्या दोघींची चर्चा चालू होती. शिवानंद स्वामी हमको बंबई जाना है. बंबई के लोग बहुत अमीर है, बहुत दानशूर है, बहुत पैसे वाले असं शिवानंद स्वामी शंकरानंद स्वामींना सांगत होते. मी त्यांची चर्चा लक्ष देऊन ऐकत होतो. मी विचारात पडलो राव मी गाडी तर नाही ना चुकलो. खिशातलं तिकीट काढलं बघितलं गाडी बरोबर आहे. शीट नंबर बरोबर आहे. मी त्यांना म्हटलं स्वामीजी अहो ही गाडी मुंबईला नाही जात. ही गाडी नागपूरला जाते. त्यातले शिवानंद स्वामी उठून माझ्या जवळ आले आणि त्यांनी माझ्या डोक्यावरून हात फिरवला आणि ते मला म्हणतात बच्चा गाडी मुंबई गई तो भी काही मागणी आणि गाडी नागपूर गई तो भी काही मागणी. म्हटले गाडी मुंबईला गेली काय गाडी नागपूरला गेली काय मागायची तर बिकच आहे. तसं तुकोबाराय म्हणतात घरी जाऊन तरी भजनच करायचं आणि तुमच्या बरोबर येऊन तरी भजनच करायचं. म्हटले चला तर चला. कुठे काय विचारलं नाही माहिती नाही. निघाले त्यांच्या बरोबर. गेले जिथे चोरी करायची ना त्या माडीवर तुकोबारांना चोरांनी बाथरूमच्या पायपाने चढवलं आणि तुकोबारा किचन वट्यामध्ये पोहोचले आणि चोरांनी खालून तुकोबारांना आरवळी दिली. महाराज हलक्या हलक्या वस्तू खाली टाका. आता किचन वट्यामध्ये हलक्या हलक्या वस्तू काय असतात तो चहा गाळायची गाणी, पीठ गाळायची गाणी, गहू चाळायची गाणी. तुकोबारांनी सगळ्या चाळण्या दन 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 खाली टाकल्या. चोर म्हणले महाराज अहो हे नाही थोड्या जड वस्तू टाका. आता जड म्हटल्यावर तुकोबारांनी गड्ड्या उचलला. आधीच्या काळात काही गिरण्या नव्हत्या, मिक्सर नव्हती. तुकोबारांनी गड्ड्या उचलून खाली टाकला, पाटा उचलून खाली टाकला, वरवटा उचलून खाली टाकला, मुसळ उचलली खाली टाकली आणि जशी खाली टाकली तशी एकाच्या नाकावर बसली. त्याचं नाक फुटलं. आपल्या भाषेत काय म्हणतात बोला बोला ढोमणं फुटलं. त्याचा जीव तळतळला. तो म्हटला तुकोबारांना आणून विनाकारणच वेळ घालवला. म्हटले पहाट झाली पहाट तुकोबारांच्या नांदात आणि पहाट झाली हा शब्द जसा तुकोबारांच्या कानावर पडला तसे तुकोबारा धाड दिशी उठून उभे राहिले. म्हटले ही तर माझ्या काकड्याची वेळ. तुकोबारांनी काकडा म्हणायला सुरुवात केली. एवढ्या जोराने काकडा सुरू झाल्यावर घरातली मंडळी थोडी ना झोपून राहील. आधीच्या काळाचं सांगतो बरं मी. आधीच्या काळी पहाटे गोपी उठायचे. आता गोपा उठतात आणि उठल्यावर शांतही बसत नाही. झाडून घे, फरची पुसून घे, पाणी गरम कर, चहा ठेव. मग गोपाळ हळूच बेडरूम मध्ये जातो म्हणतो आहो. गोपाळ हळूच बेडरूम मध्ये जातो म्हणतो आहो उठा उठा. मग ते म्हणते झाडून घेतलं का? तो म्हणतो हो हो. फरची पुसून घेतली का? तो म्हणतो हो हो. पाणी गरम केलं का? तो म्हणतो हो हो. आंघोळ केली का? तो म्हणतो हो हो. चहा ठेवला का? तो म्हणतो हो हो. तुम्ही घेतला का? तो म्हणतो हो. आणा ना मग इकडं. आणि गोपाळचा आवाज एकदम लिमिट मध्ये जातो. तो
तो रिक्षा अजिबात घेत नाही. तो म्हटला आणली कशी तरी, ही गेली तर म्हटले माझे खायचे वांदे होतात, म्हणून तो रिक्षा अजिबात घेत नाही. आधी सकाळी पहाटे गोपी उठायचा, आता गोपा उठतात असो. तुकोबारांचा काकडा सुरू झाला आणि घर मालकीन उठली म्हटली अहो आपल्या गावात सप्ताह तर नाही ना बसला. ते म्हणे अगं आपल्या गावातला सप्ताह तर म्हणे दिवाळीला राहतो, आता ते म्हणे आखायचे. मग म्हणे काकड्याचा आवाज येतो कुठून, मग काकड्याचा आवाज येतो कुठून हे बघायला घरातली सगळी मंडळी उठली आणि धावत पळत वरती काकडा कोण म्हणतोय म्हणून बघायला गेली. तर बघतात तर काय तुकोबारांचा काकडा सुरू. घर मालक म्हटले अहो तुकोबारा इकडं कुठं. महाराज म्हटले आलो बा कसं ते माझं मला माहित नाही, आणि जे माहिती मी ते तुम्हाला सांगू शकत नाही. साधे कुठाने झाले गाव मागे विठाल विठाल. जिजाबाई तुकोबारांना शोधत शोधत तुकोबारांजवळ गेल्या. तुकोबारांना म्हटल्या महाराज तुम्ही डोंगरावर भजनाला जाऊ नका असं माझं म्हणणं नाही, पण म्हटले एक काम करत जा, आज मी कोणत्या डोंगरावर चाललो हे जरा मला सांगून जा. जा आपण इथपर्यंत पोहोचलो होतो. मग तुकोबारा जिजाबाईंना म्हणतात अगावले म्हटले मी कुठे जातोय, मलाच माझं काही कळत नाही तर तुला काय सांगू. तरी पण एक काम कर म्हटले, ज्या वेळेस तू भाकरी बांधून येशील आणि भंडारा डोंगरावर भामचंद्र डोंगरावरून घोराडेश्वर डोंगरावर जाण्यासाठी जेथे रस्ते फुटतात तेथे आल्यानंतर तू त्या रस्त्यांची माती घेत जाईन, तुझ्या कानाला लावत जाईन. ज्या मातीतून विठ्ठल 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 असं ध्वनी येईल समजून घे आवले की मी त्या रस्त्यानेच गेलो. जगद्गुरु श्री संत तुकोबारा भजन करत होते, याच्यात विशेष नव्हता, पण त्यांचे पावलं ज्या मातीला लागत होते ती माती सुद्धा विठ्ठल नावाने दुमदुमत होती. हे सामर्थ्य जगद्गुरु तुकोबारांमध्ये होतं. हा, आणि फक्त जगद्गुरु तुकोबारांमध्येच ते सामर्थ्य होतं का हो, तर ज्या संताने विठ्ठलाची भक्ती केली, ज्याने विठ्ठलाला पुजलं त्या संतात तेवढं सामर्थ्य होतं. मग संत फक्त पुरुषच होते का, नाही, लक्षपूर्वक आहे का, संत महिला देखील होते. तुम्हाला संत जनाबाईंचं चरित्र माहिती आहे का. सध्या समाजाची अशी परिस्थिती झाली बाबा की कीर्तनातून एखाद्या तरी संतांचं चरित्र सांगितलं गेलं पाहिजे. 16-17 वर्षाच्या मुलांना तुकोबाऱ्या माहिती नाही. मी तरी म्हणतो ज्या मुलाला तुकोबाऱ्या माहिती नसते त्याच्याकडे पाहून एकच म्हणावं असं वाटतं, आपल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता, बोला बोला त्याच्या धन्यत का त्याचे माता पिता. अहो त्याच्यासारखे दुर्भाग्य माता पिता कोणाचे नसतील ज्याच्या मुलाला साधे तुकोबाऱ्या माहिती नाही. आणि ज्या मुलाला तुकोबाऱ्या माहिती नाही त्याला जनाबाई माहिती असणं हे म्हणजे सूर्य रोज इकडून उगवतो ना त्याला आज इकडून उगवतो. पण लक्षपूर्वक आहे का, माझ्या माध्यमातून जर एखाद्याला कळालं तर लक्षपूर्वक आहे का. संत जनाबाई महिला पंढरपुरात होऊन गेल्या. नामदेव महाराजांच्या आश्रित राहणाऱ्या जनाबाई 14 माणसांचं नामदेवरायांचं कुटुंब जनाबाई वर्णन करतात. गोनाई राजाई यसाई दोघी सासू सुनाग, राम नाम जाना बाप लेक, नारा विठा गोदा महादाम, नारा विठा गोदा महादाम, सवगे पुत्र जन्मले पवित्र त्याचे वंशी, लाडाई गोडाई यसाई साखराई, लाडाई गोडाई यसाई साखराई, या चवग्या सुनी नाम याचा पाही, लिंबाई तिलेक औबाई बहीण बिडी पिशी जनी नाम याची. 14 माणसांचं नामदेवरायांचं कुटुंब संत जनाबाई वर्णन करतात. भगवान पांडुरंग परमात्मा जनाबाईंना दळू लागायला यायचे आणि दळता दळता जनाबाई जात्यावर उभ्या गायच्या आणि उभ्या गाता गाता भगवान पांडुरंग परमात्मा जनाबाईंना सांगायचे, जनी तू फक्त माझं नाव घे. लक्षपूर्वक ऐका, ते फक्त त्याच जणीला सांगत होते का हो, ते आपल्याही जणीला सांगतात. पण आपल्या जणीचा काय देवावर विश्वास आहे का महाराज. मी एका दिवशी काय झालं, महाराज एकाच्या घरी कीर्तनाला गेलो. मग त्याच्या घरी माझी राहण्या खाण्याची सगळी व्यवस्था होती. मग गेल्यानंतर मी किचन रूम मध्ये हात धुण्यासाठी गेलो. कीर्तनकाराने घरी हात धुतले नाही तरी चालतं, पण कोणाच्या इथं गेल्यानंतर तरी धुवावे. लक्षपूर्वक आहे का. मग मी किचन रूम मध्ये हात धुण्यासाठी, आवाज मोकळा सोडा, किचन रूम मध्ये हात धुण्यासाठी गेलो. आणि हात धुण्यासाठी गेल्यानंतर माझं लक्ष त्या ताईंकडे गेलं. त्या ताई स्वयंपाक करताना काहीतरी कानात हेडफोन घालून ऐकत होते. आता माझं मन असं चिकित्सक, मी लगेच तर्क लावला ना, म्हणतात आता महाराजाला जेवण बनवणं चालू आहे, कीर्तनकाराला जेवण बनवणं चालू आहे, म्हणजे नक्कीच काहीतरी अभंग ऐकत असेल. नाहीच अभंग तर भक्तीपर गीत ऐकत असेल, नाहीच भक्तीपर गीत तर कथा ऐकत असेल, नाही कथा कमीत कमी कीर्तन तर ऐकत असतील. पण माझं मन असं चिकित्सक बाबा राहावे ना. मी पुढच्या घरात गेलो, सोफ्यावर बसलो. ते घर मालक माझ्या शेजारी आले. मी त्यांना म्हणलो, का हो दादा येताई स्वयंपाक करताना काय ऐकतो, काही लोकांना पानसटपणा करण्याची सवय. ते म्हणे महाराजाव तिला कणी सवय. म्हणतो काय सवय, म्हणे महाराजाव तिला कणी सवय. म्हणतो सांगा ना मग काय, म्हणे महाराजाव. म्हणतो तुम्ही सांगता का नाही. ते म्हणे महाराजाव तिला कणी स्वयंपाक करताना गाणी ऐकण्याची सवय. मग मी त्यांना म्हटलं दादा अहो अशी सवय योग्य नाही, त्या तुमच्या धर्मपत्नी तुम्ही त्यांना सांगाव. ते म्हणे महाराज ती काही माझं ऐकत नाही, मी काय तिला सांगत नाही. आता तुम्ही आलेच म्हणे योगायोगाने, अशी तुम्ही गावोगावी हिंडतातच म्हणे, लोकांना उपदेश करत. आता हिंडतात भो, आपणही त्याच्या घरी गेलो होतो म्हणून ऐकून घ्यावं लागतं. त्याला म्हणतं हिंडतात भो, म्हणे हिंडतातच म्हणे, मग करा म्हणे
म्हणे तिला एकीला उपदेश. आता मी विचार केला आपल्याला 13 झाला विठेवाडीला एवढ्या लोकांना उपदेश करायचा, मग या एकीला केल्यानं काय बिघडतो. त्या माझ्या जवळ आल्या, मी त्यांना म्हटलं ताई अहो असं स्वयंपाक करताना गाणे ऐकणं योग्य नाही. कामात काम काही म्हणा रामराम म्हणतं, कामात काम देवाचं नामचिंतन करावं, देवाचं भजन करावं. एका सुदृढ संताचं वाक्य मला आठवतं की राम नाम की लूट चली हे लूट सके दो लूट, वरना एक दिन पछताएगा जब जिंदगी जाएगी छूट. मी त्यांना म्हटलं ताई अहो कामात काम काही म्हणा रामराम म्हणतं, कामात काम देवाचं नामचिंतन करावं, देवाचं भजन करावं, अहो देवावर विश्वास ठेवावं. हा मध्येच बोला महाराज ओ महाराज म्हणतो काय झालं म्हणे तुम्ही काय हिला देवावर विश्वास ठेवायला होता, आता अख्खं आयुष्य मी हिच्या जवळ ठेवलं. हो अहो हिने सांगितलं तसं केलं, हिला माझे आई बाप चालत नव्हते, मी त्यांची योग्य विल्हेवाट लावली. विल्हेवाट कळते ना तुम्हाला, तुम्ही सगळे सुज्ञ लोक आहेत, मी त्यांची विल्हेवाट लावली. काही लोकांना खरं बोलण्याची जवळ वाघ होता गडी वाघ, अहो हिने फार बिबट्या करून टाकला. आणि एवढं सगळं करून हिने कधी माझ्यावर विश्वास ठेवला नाही, आणि तुमच्या देवावर विश्वास ठेवेल का हो. एवढी अवघड या बाया तिकडच्या. बरं तुम्ही नाही, तुम्ही फार चांगले आहेत विठ्ठल. मग भगवान पांडुरंग परमात्मा जनाबाईंना दळू लागायचे, आणि दळता दळता जनाबाई जात्यावर ओव्या गायच्या, आणि ओव्या गाता गाता भगवान पांडुरंग परमात्मा जनाबाईंना सांगायचे जणे तू फक्त माझं नाव घे. एके दिवशी देवाला दळता दळता बराच उशीर झाला, आणि एकाएकी असणारा देव घाई गडबडीने मंदिराकडे निघाला. काकड आरतीची वेळ झाली, पुजारी मंडळी येतील म्हणून देव घाई गडबडीने मंदिराकडे निघाला. पण जाता जाता देवाच्या अंगावर जनाबाईंची गोधडी राहिली. गोधडी माहिती आहे का तुम्हाला? बोला बोला, गोधडी माहित आहे का? काही भागांमध्ये तिला वाकड म्हणतात, काही भागांमध्ये झावर म्हणतात, काही भागांमध्ये दमकोंडी म्हणतात. अंगावर घेतल्यावर दमकोंड म्हणून तिचं नाव दमकोंडी, पण आपल्या भाषेत तिला गोधडीच म्हणतात. देवाच्या अंगावर गोधडी राहिली, आणि देवाचे अलंकार देव तेच विसरून गेला. दळताना पिठाचे भरतील म्हणून देवाने आधीच खुंटीला टांगून ठेवले होते, आणि देव मंदिरात पोहोचला. मंदिरात पोहोचल्यानंतर काकड आरतीची वेळ झाली. पुजारी मंडळी आली, आणि पुजारी मंडळी बघते तर काय देवाच्या अंगावर तुळशी हार गळा कास पितांबर नाही ना. आणि पुजारी मंडळी आश्चर्यचकित झाली. पुजारी मंडळीने देवाच्या अंगावरची गोधड बाजूला सारली, आणि पुजारी मंडळी राजापाशी धावत पळत गेली. म्हटले महाराज महाराज महाराज. ते म्हणे काय झालं म्हणे आपल्या असणाऱ्या देवाच्या अंगावरचे अलंकार चोरीला गेले, आणि राजाने फरमान काढले लवकरात लवकर चोराचा शोध. आता राजाने फरमान काढल्या म्हटल्यावर चौकडे चोराला शोधायला सुरुवात झाली ना. लक्षपूर्वक आहे का? चोराचा विषय निघाला म्हणून सांगतो. एकदा काय झालं महाराज, अमेरिकेमध्ये चोर शोधण्याची मशीन आली. आता अमेरिकेमध्ये चोर शोधण्याची मशीन आली म्हटल्यावर त्या मशीनीने एका तासात 1000 चोर पकडले. किती चोर? बोला बोला 1000. मग रशियावाले म्हणे आमच्या देशात द्या, आमच्या देशात बघू द्या किती चोर. रशियावाल्यांनी नेली, त्यांनी एका तासात 2000 चोर पकडले. किती चोर? 2000. मग भारतवाले म्हणे आमच्या देशात द्या, आमच्या देशात बघू द्या किती चोर. भारतवाल्यांनी आणली. 2 दिवस भारतात मशीन राहिली. मग ज्यांनी मशीन दिली होती का त्यांनी यांना फोन केला. अहो म्हणे 2 दिवस झाले तुम्ही मशीन नेली, किती चोर फिर पकडले? हे म्हणे राजा हो काय करतात, आमच्या देशातल्या चोरांनी मशीनच चोरली. म्हणे एवढे अवघड आमच्या देशातले चोर, म्हणजे आमचा देश कोणत्या क्षेत्रात मागे नाही, आमचा देश प्रत्येक क्षेत्रात 1 नंबरला आहे. विठ्ठल. आणि राजाने फरमान काढलं, आणि चहूकडे चोराला शोधायला सुरुवात झाली. आणि शोधता शोधता जनाबाईंच्या घरी पोहोचले. मुद्दे मला से चोर सापडला, आणि जनाबाईंना राजा पुढे उभं केलं. काहीला शिक्षा द्यायची महाराज? अहो मुद्दे मला से चोर सापडला. आणि राजाने सांगितलं यांना सुळावर द्या. जनाबाईंनी राजाला एक शब्द देखील म्हटला नाही, पण देवाला शिव्या दिल्याशिवाय राहिल्या नाही. जनाबाई देवाला शिव्या देतात. अरे गाऊनी सुरात
विठामुळ मायेचा कारटा तुझं निघतील मडे ते अंजनाबाई देवाला शिव्या देतात आणि देवाला सांगतात अरे देवा तुझ्या घरी न्याय नाही रे तुझा दरबार कसा झालाय धुंद झाला तुझा दरबार धुंद झाला तुझा दरबार झाला तुझा दरबार धुंद झाला तुझा दरबार झाला तुझा दरबार अरे देवा तुझ्या घरी न्याय नाही रे तुझा दरबार कसा झालाय धुंद झालाय पुण्यवान बळीराजाला तू पाताळात घालवलं दरिद्री असणारा सुदाम देवाला भाग्यवान केलंस चोरट्या वाल्या कोळाचा बहुमान वाढविलास कीर्तिवान मनुष्याचा अपमान केला तुझ्या घरी न्याय नाही रे देवा तो प्रत्येक व्यक्ती पांडुरंगाकडे बघून एकच म्हणत होता कोठे गुंतलासी कोठे गुंतलासी कोठे गुंतलासी अरे केसरा कोठे गुंतलासी अरे केसराया कोठे गुंतलासी अरे केसरा कोठे गुंतलासी अरे केसराया जनाबाईंना सुळाकडे चालवलं जनाबाईंनी जसं सुळाकडे बघितलं तसं सुळाचं पाणी झालं चहूकडे कीर्ती पसरली जगद्गुरु श्री संत तुकोबाराय सांगतात की साधूची संताची आणि सज्जन माणसाची कीर्ती ही वाऱ्याप्रमाणे पसरते वाऱ्या हाती माप कीर्ती मुख त्याचे नारायण नारायण कीर्ती मुख त्याचे नारायण नारायण मुख त्याचे नारायण नारायण कीर्ती मुख त्याचे नारायण वाऱ्या हाती चाले मामत जनाचे कीर्ती मुख त्याचे कीर्ती मुख त्याचे नारायण हाती चाले मामत जनाचे कीर्ती मुख त्याचे कीर्ती मुख त्याचे नारायण कीर्ती मुख त्याचे नारायण कीर्ती मुख त्याचे नारायण जनाबाईने जसं सुळाकडे बघितलं तसं सुळाचं पाणी झालं कीर्ती काशीपर्यंत पोहोचली आणि काशीचे संत कबीर महाराज काशीहून पंढरपूर पर्यंत मुक्काम करत करत पोहोचले आणि पंढरपुरात आल्यानंतर त्यांनी काही लोकांना विचारलं का हो दादा म्हणे अहो इथे संत जनाबाई राहतात ते म्हणे महाराज आम्हाला संत जनाबाई काय माहिती नाही जनी माहिती म्हणे एवढा लोक जनाबाईंचा द्वेष करत होते लोकांनी फक्त जनाबाईंचा द्वेष केला का हो आज जरी आपण बघितलं आणि इतिहासात जरी आपण डोकावलं तर ज्या ज्ञानोबारांना आपण आदर्श मानतो ज्या ज्ञानोबारांच्या पावलावर पाऊल ठेवून आपण चालतो ज्या ज्ञानोबारांच्या समाधीचं दर्शन व्हावं दर्शन सोडावं त्या समाधीवर माझी दृष्टी पडाली तरी माझ्या आयुष्याचं सोनं झालं माझं आयुष्य सार्थकीला लागलं या हेतूने जगणारे लोक आपण या दृष्टिकोनाला मांडणारे लोक आपण ते ज्ञानोबारा ज्यावेळेस हयात होते ना मायबाप या समाजाने त्या ज्ञानोबारांना मांडे सुद्धा खाऊ दिले नाही हो काय परिश्रम असेल जीवनात लहान लहान होते निवृत्तीनाथ महाराज ज्ञानेश्वर महाराज सोपान काका आदिशक्ती मुक्ताबाई आणि या लहान लहान वयात त्यांचे आई वडील गेले मी तरी सांगतो बाबा या जगात आई वडील जाणे एवढं मोठं दुःख माणसाला दुसरं कोणचंच नाही या जगात सगळं परत मिळवता येतं गेलेला पैसा मनुष्याला परत मिळवता येतं गेलेली संपत्ती मनुष्याला परत मिळवता येतं एवढं सोडावं गेलेलं नाव सुद्धा मनुष्याला परत मिळवता येतं पण एकदा का आपले आई वडील आपल्यापासून वजा झाले का ते काही पुन्हा प्लस करता येत नाही काय परिश्रम असेल त्या लोकांच्या जीवनात अहो ज्या तुकोबारांना आपण आदर्श मानतो ज्या तुकोबारांच्या पावलावर पाऊल ठेवून आपण चालतो त्या तुकोबारांनी 65 एकराची जागीर या समाजात दान केली तर जे लोक तुकोबारांना तुकाराम शेठ म्हणत होते तेच लोक तुकोबारांना तुक्या म्हणू लागले तुक्या आणि यापेक्षा खालच्या पातळीचा अपमान समाजात दुसरा कोणाचा झालेला नाही काय परिश्रम असेल त्या लोकांच्या जीवनात आणि आज जरी आपण बघितलं तर साधूचा संताचा ना सज्जन माणसाचा लोक नेहमीच द्वेष करतात ते म्हणा भाऊ आता घरोघरी संत झाले पण काही लोकांचा समाजात तेवढा अधिकार आहे त्यांचा तेवढा अभ्यास आहे आणि त्यांचा आदर करणं हे आपला आद्य कर्तव्य आपण काय करतो सगळ्या ढोंगी साधू संतांबरोबर त्यांना ओळखतो त्यामुळे चांगल्या मनुष्याचा अपमान होतो जोपर्यंत चांगल्या मनुष्याचा समाजात अपमान होत राहील तोपर्यंत या समाजाचा विकास होणार नाही ते म्हणे आम्हाला जनाबाई काय माहिती नाही जनी माहिती आहे म्हणजे ते म्हणे जनी का असं ना कुठे राहते ते म्हणे महाराज ते समोर नामदेव महाराजांचं घर आहे ना
त्या नामदेव महाराजांच्या घरी जाते ते विचारपूस करा. संत कबीर महाराज नामदेव महाराजांच्या घरी पोहोचले आणि नामदेव महाराजांच्या घरी पोहोचल्यानंतर नामदेव महाराजांना आरवळी दिली. ओ नामदेव महाराज, अहो म्हणे इथे संत जनाबाई राहतात. ते म्हणे महाराज संत जनाबाई इथेच राहते पण ती आता इथे नाही. म्हणे मग म्हणे ती गोपाळपूरला गेली. कशाला? तर म्हणे गौऱ्या वेचायला. संत कबीर महाराजांना तेवढा सुद्धा वियोग सहन झाला नाही आणि संत कबीर महाराज गोपाळपूरच्या दिशेने निघाले आणि कबीर महाराज गोपाळपुरात पोहोचतीलच तेवढ्याच वेळात संत जनाबाईंची नाही का महिलेची भांडण अशी हातगाईवर आली होती. हातगाईवर कळते का तुम्हाला? बोला बोला. हातगाईवर कळते का तुम्हाला? म्हणजे अशी समोर आली होती. आपल्याकडे भांडणी नाही होत वाटत. आम्ही दुबईवरून नाही आलो, मी इथलाच आहे. बोलत चला तुम्ही. आपल्याकडे भांडण नाही होत का? होतात ना. लक्षपूर्वक आहे का? आपल्याकडे भांडणी होतात आणि तुम्ही नाही म्हणतात. आज कसं चालेल? त्यांच्या दोघींच्या भांडणी हातगाईवर आल्या होत्या. त्या दोन्ही जोरजोरात भांडायला लागल्या, जोरजोरात भांडायला लागल्या आणि संत कबीर महाराज गोपाळपुरात पोहोचले. आणि गोपाळपुरात पोहोचल्यानंतर चंद्रभागेमध्ये स्नान करत असणाऱ्या काही लोकांना त्यांनी विचारलं, का हो दादा? म्हणे अहो इथे संत जनाबाई राहतात. ते म्हणे महाराज ते पा त्या समोर भांडण चाललंय ना, त्यातल्या त्या उजव्या बाजूच्या संत जनाबाई. संत कबीर महाराजांनी तर डोक्याला हात लावला. म्हटलं अरे अरे अरे, कुठे काशी कुठे पंढरपूर, अरे एवढ्या लांबून आलो ज्यांच्या दर्शनासाठी आलो त्यांचा काय हा प्रकार चालला? आणि संत कबीर महाराज माघारी फिरले आणि जनाबाईने कबीर महाराजांना बघितलं, नारळ दिली. ओ कबीर महाराज, अहो कोणीकडे आलतात? कबीर महाराज म्हणे आलो होतो तो तुमच्याच कडे, पण आता आम्ही येतो. ते म्हणे तुम्ही जा, पण जाण्याआधी एवढं आमचं एक भांडण मिटवा. ते म्हणे कशाचं आहे तुमचं भांडण? ते म्हणे गौरींचं. मग म्हणे ते मला कसं मिटवताय? म्हणे मिटवताय. लक्षपूर्वक आहे का? ही गौरी घ्या, हातात घ्या आणि जी गौरी विठ्ठल 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 असं भजन करेल ती गौरी माझी जणीची. आणि जी गौरी कीर्तनातल्या माणसासारखी मुकी बसेल ती गौरी हिची. बरोबर ना? आपण किती शब्द केले किती बुवा उलगवले आपल्याला अंदाज नाही. बरोबर ना? पण आपण काही कीर्तनात भजन करत नाही. लक्षपूर्वक आहे का? आपण काही कीर्तनात भजन करत नाही. असाच एक मनुष्य होता. बस स्टँडवर गेला. बस स्टँडवर गेल्यानंतर बसमध्ये बसला. बसमध्ये बसल्यानंतर त्याने कंडक्टर पासून तिकीट काढलं आणि कंडक्टर पासून तिकीट काढलं आणि बसच्या खाली उतरला. पहा बरं किती बावळा आहे. बसच्या खाली उतरला आणि बसच्या बाजूला जाऊन उभा राहिला. बस निघून गेली. बस कोणासाठी थांबत नसते. जशी वेळ कोणासाठी थांबत नाही तशी बस कोणासाठी थांबत नाही. बस निघून गेली. दुसऱ्या दिवशी माझ्याकडे आलं. मला म्हणून महाराज म्हणजे काय झालं? म्हणे मी काल कंडक्टरला फसवलो. त्याला म्हटलं कसं रे? म्हणे मी बसमध्ये बसलो. बसमध्ये बसल्यानंतर कंडक्टर पासून तिकीट काढलं पण बसमध्ये गेलोच नाही. मग त्याला म्हटलं बावळ्या, अरे या तू कंडक्टरला कसं फसवलं? या तर तू फसला. म्हणे तो म्हणे कसं महाराज? म्हणतो हे पाय, तू कंडक्टर पासून तिकीट काढलं. ते म्हणे बरोबर. म्हणतात त्याच्या मोबदल्यात तू त्याला पैसे. ते म्हणे बरोबर. म्हणतं मग आडवा त्याला त्याचा मोबदला मिळाला पण तुला मिळालेल्या मोबदल्याचा तू उपयोग केला नाही ना. इथे तू पहिला फसला. म्हणतं कंडक्टरचा अजून एक फायदा झाला. ते म्हणे काय? म्हणतं तू न गेल्यामुळे बसमध्ये एक जागा मोकळी चोकळी झाली. बस मोकळी चोकळी गेली ना. हा एक कंडक्टरचा दुसरा फायदा झाला. त्याला म्हणतं कंडक्टरचा अजून एक तिसरा फायदा झाला. ते म्हणे काय? म्हणतं तुझ्यासारख्या रेड्याला त्यांना न्यावं लागलं नाही. यापेक्षा मोठा फायदा त्याचा काय होऊ शकतो? म्हणजे एवढे लोक रडद्याड. त्याला काय वाटायचं की मी कंडक्टरला फसवलं पण फसला तो स्वतः होता. तसं तुम्हाला असं वाटतं कीर्तनात भजन करून तुम्ही देवाला फसवतात, कीर्तनात भजन करून तुम्ही कीर्तनकाराला फसवतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, कीर्तनात भजन करून तुम्ही देवालाही फसवत नाही, कीर्तनात भजन करून तुम्ही कीर्तनकारालाही फसवत नाही. फसतात ते स्वतः तुम्ही तुमचे. म्हणून मी पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगतो की कीर्तनात भजन करा. विठ्ठल विठ्ठल आता ज्यांनी केलं त्यांना धन्यवाद. बाकीचे राहिले तुम्ही काही लोड घ्यायचा नाही. शेवटच्या दिवशी आपण तुमची व्यवस्था केली. तुम्ही अजिबात लोड घ्यायचा नाही. किती आत्मविश्वास असेल हो की माझा हात ज्या गौरीला लागेल ती गौरी सुद्धा विठ्ठल 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 असं भजन करेल. आणि म्हणून मी पुन्हा पुन्हा सांगत असतो की संतांच्या संगती देणारे जड वस्तू सुद्धा भजन करतात. मग तुम्ही म्हणाल महाराज काय हो सारखं सारखं लावलं? संतांच्या संगती देणाऱ्या जड वस्तू सुद्धा भजन करतात. संतांच्या संगती देणाऱ्या जड वस्तू सुद्धा भजन करतात. काय काय ते एकदाच नेमकं सांगा बरं. 500, 550, 600 वर्ष मागे जाण्यापेक्षा आता 100-150 वर्ष आधीची गोष्ट या. आपल्या महाराष्ट्रात एक नंदुरबार नावाचा जिल्हा आहे, सगळ्यांना ज्ञात आहे. त्या नंदुरबार नावाच्या जिल्ह्यात एक संत दगाबाबा नावाचे संत होऊन गेले. त्या संतांनी जन्माला आल्यापासून तर मरेपर्यंत, उठल्यापासून तर झोपेपर्यंत एकच साधना केली, हरे राम 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 हरे हरे. त्यानं जर म्हटलं बाबा अहो दूध घेता का? हरे राम 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 हरे हरे. त्यानं म्हटलं बाबा अहो जेवण करता का? हरे राम 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 हरे हरे. बस स्टँडवर जायचे. बस स्टँडवर गेल्यानंतर बसमध्ये बसायचे. बसमध्ये बसल्यानंतर कंडक्टर पासून तिकीट काढायचे आणि कंडक्टरने पैसे विचारले.
हरे राम 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 हरे. तुम्ही नाही करायचं बरं तसं, तुम्हाला उतरवून देईल तो. एकच साधना त्यांनी आयुष्यभर केली आणि आयुष्याच्या शेवटच्या काळात त्यांना एक व्याधी जडली आणि त्या व्याधीवर उपचार म्हणून त्यांना गुजरातच्या एका हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. 15 दिवस ते हॉस्पिटलमध्ये होते. 16वा दिवस उगवला, त्यांचा डिस्चार्जचा दिवस होता. डॉक्टर त्यांच्यापाशी गेले, त्याला म्हटले बाबा अहो 15 दिवस होतात तो तुम्ही आमच्याकडे, अहो 15 दिवस होतात बाबा तुम्ही आमच्याकडे, अहो 15 दिवसाचं तुमचं बिल झालं, ते बिल कोण भरणार? बाबा म्हणे बिल म्हणजे काय? बाबा बिल म्हणजे काय? अरे तू 15 दिवस होते. बाबा म्हणे अहो तुम्ही 15 दिवस आमच्याकडे होते, अहो 15 दिवस आमच्या स्टाफने तुमची सेवा केली, तुमची सुसंसा केली, त्या सेवेचा मोबदला म्हणून तुम्हाला आम्हाला काहीतरी द्यावं लागेल ना, ते तुम्ही कुठून देशाल? बाबा म्हणे देऊ. अहो म्हणे कुठे? अहो देऊ म्हणे. अहो कुठून? अहो देऊ म्हणे. म्हणे कुठून देशाल? ते म्हणे माझ्या बेड खाली कमंडलू ठेवलाय, तो कमंडलू उचला आणि त्यातनं. या डॉक्टर म्हटले बाबा अहो 1000 रुपये बिल झालं व एवढ्या कमंडलू काय असते म्हणे तुम्ही उचला हो. डॉक्टरने कमंडलू उचलला आणि तो कमंडलू जसा डॉक्टरांनी कानाला लावला तो कमंडलू भजन करत होता. हरे राम 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 हरे हरे. त्या डॉक्टरने त्याच्या दवाखान्यालाच नाव देऊन टाकलं संत दगा बाबा हॉस्पिटल. आणि म्हणून मी पुन्हा सांगत असतो की संतांच्या संगतीत येणाऱ्या जडवसू सुद्धा भजन करतात. मग तुकोबारांनी सुद्धा त्यांच्या संपूर्ण आयुष्यात एकच साधना केली, विठ्ठल 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 विठ्ठल. एका साधकाने जगद्गुरु तुकोबारांना प्रश्न विचारला, का हो तुकोबाराय तुम्ही एवढ्या दिवस देवाची भक्ती केली, एवढ्या दिवस तुम्ही देवाची सेवा केली, एवढ्या दिवस तुम्ही देवाचं नामचिंतन केलं, काय मिळालं या भक्तिमय जीवनात? काय क्रांती केली या भक्तिमय जीवनात? त्या क्रांतीचा निर्देश जगद्गुरु तुकोबाराय सेवेकरिता घेतलेला अभंगाच्या प्रथम चरणात. एकच साधना त्यांनी आयुष्यभर केली. जगद्गुरु तुकोबारायांनी लोकांना उत्तर दिलं की न लगे मरावे, मरावं लागणार नाही असं ठिकाण आम्हाला देवाने दिलं. आता कोणाच्या आवडीचं ठिकाण नाही होईल, कोणाला मरावं वाटतं हात वर करा बरं, 1 मिनिटात आपण त्याचा गेम करू. मी एकटा नाही बरं, आपण सगळे मिळून. तुम्ही जाल महाराज तुमची तब्येत पाहिली केवढी, तुम्ही बाता पाहिल्या केवढ्या मारतात, म्हणून मी एकटा नाही, आपण सगळे लक्षपूर्वक आहे का मरावं कोणालाच वाटत नाही. दुकानातून किराणा माल घ्यावं वाटतो त्याला पैसे द्यावं वाटतात हो. पैसे द्यावं वाटतात. नाहीतरी म्हणा सध्या आपल्याकडे पैसा लय झाला मग द्यावं वाटत असेल नाही. मनुष्याकडे किती जरी पैसा असला तरी तो कोणाला द्यावा वाटत नाही. भिकाऱ्याला 10 रुपये देताना 10 वेळेस विचार करणारे भिकारी लोक आपण काय कोणाला पैसा देणार आहे? मनुष्याकडे किती जरी पैसा असला तरी तो कोणाला द्यावा वाटत नाही. असाच एक मनुष्य होता, दुकानात गेला, किराणा माल घेताना खुश होता. म्हटले एवढी साखर द्या, एवढी तेल द्या, एवढा अंक द्या, एवढं तमक द्या. सर्व किराणा माल घेतला आणि किराणा माल घेतल्यानंतर किराणा माल पॅक केला आणि हळूच गाडीवर ठेवला. दुकानदाराने हळूच बिल बनवलं, 1600 रुपये. मग बिल पाहतो आणि कणत कुठं तिच्या खिशात हात घालतो, म्हणतो ह जसे त्या दुकानदारावर उपकार करतो. म्हणजे दुकानात किराणा माल घ्यावा वाटला पण त्याला पैसे द्यावे वाटले असं नाही. जाऊ दे, अजून सोपं करून सांगतो. तुमच्या मुलाच्या लग्नात तुम्हाला हुंडा घ्यावा वाटतो का घ्यावा लागतो? बोला बोला, तुमचे कोणाचेच लग्न झाले नाही का? मग बोला ना, मुलाच्या लग्नात हुंडा घ्यावा वाटतो घ्यावा लागतो? घ्यावा वाटतो घ्यावा लागतो असं नाही. आणि मुलीच्या लग्नात हुंडा द्यावा वाटतो का द्यावा लागतो? द्यावा वाटतो द्यावा लागतो द्यावा वाटतो असं नाही. मी हे सगळं जुनं सांगतो बरं बाबा. आताच याच्यात काहीच नाही ना. आता मुलाला हुंडा द्यायची पाळी आली, तो कुठून मुलीपासून हुंडा घेणार? तो म्हणतो आंधळी बैरी मुकी काय असेल तशी आणा, तुम्ही फक्त मुलगी आणा. एवढे वाईट दिवस मुलावर आले. आधी मुलाचे चांगले दिवस होते तेव्हा मुलाचा बाप मुलीचा बाप म्हणायचा घ्या तेवढी आपली मुलगी करून, सुखाने नांदतील, दोघे जणांचा संसार बसेल, तुम्हालाही वागवतील, घ्या तेवढी आपली मुलगी करून, अशा विनवण्या करायचा. तो तेव्हा ही गंमत फाजील. हा म्हणायचा तुम्ही कुठं आम्ही कुठं, आणि हे कसं शक्य? आणि आता मुलाच्या बापाने मुलीच्या बापाला पाहिलं की हा म्हणतो राम राम, तू म्हणे यंदा नाही, तुझा तिकडे देवाला सोड बाबा, आम्हाला म्हणे तू म्हणे करू आपण सगळं करता म्हणे, मग करू म्हणे आपण. हे विचार याचा विचार हाच असतो पण हलावून धरतो. याला जुने दिवस आठवतात ना, आपला जुन्या दिवसात गंमत फाजील होती, हलावून धरतो. मग कसं कसं लग्न जमतं. मग लग्न जमल्यानंतर मुलीचा बाप मस्त मंडपात उभा राहतो, पोटभर जेव्हा बरं काही वणवण नाही. मुलाचा बाप धोतर धरून मंडपात फिरतो, पोरं पाहून वाडा रे, पोरं पाहून वाडा रे. भाऊ तू सुईची अवलाद आहे का? तू आधी काय म्हणत होता? तुम्ही कुठं आम्ही कुठं, आणि हे कसं शक्य? आणि आता पोरं पाहून वाडा रे, पोरं पाहून वाडा रे. केले कर्म झाले त्याचे भोगाले, उपजले मेले ऐसे किती हरी हरी. म्हणजे समाजही काही चांगला नाही. समाजाचं कसं आहे महाराज, आपलं ते लेकरून दुसऱ्याचं ते कारण. लक्षपूर्वक आहे का? तुमच्या अशा लक्षात येणार, तुमच्या लक्षात येईल असंच मी तुम्हाला सांगतो. तुम्ही जास्त लोड घ्यायचा नाही. लक्षपूर्वक आहे का?
एखाद्या म्हातारीची जर मुलगी आणि जावाई गाडीवर बसून चालले तर म्हातारी एवढी खुश होते, बाई बाई अक्काबाईन गंगूबाईन ठकूबाईन या 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 आणि बघा 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 कसा लक्ष्मीनारायणाचा जोडा चालला, कसा लक्ष्मीनारायणाची एवढी बाई खुश होते. बाई बाई मनमोहराचा कसा पिसारा फुलरा, बाई बाई मनमोहराचा कसा पिसारा फुलरा, एवढी म्हातारी खुश होते. केव्हा? जेव्हा तिची मुलगी तिचं जावाई गाडीवर बसून चालले तेव्हा त्याच जागेवर जर तिची सून आणि तिचा मुलगा असला तो बाई तुम्ही तर बोलणंच बंद केलं. बोला, त्याच जागेवर जर तिची सून आणि तिचा मुलगा असला तो बाई काय हात आपडते, काय पाय भेटते, बाईचं गाव का मारावं, आणि यांना काही वाटतं का, आणि यांना लहान्या मोठ्याची पायरी राहिली का, आणि आमच्या काळात काही असं होतं का बाईन? बा 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 बाई आता तर मला डोळे झाकून घ्यावे वाटतात ग, जाग जाग. तू नाही तरी कायमचीच डोळे झाकण्यावर आल्या. म्हणजे एकांगीने विचार करतो हा समाज. जोपर्यंत समाजातला एकांगीने विचार संपत नाही तोपर्यंत समाजात सुख शांती लाभत नाही. आपली मुलगी गाडीवर बसून चालली, आपल्याला जसा आनंद होतो तशी आपली जी सून आहे ती कोणाची तरी मुलगीच आहे ना. तिच्या यायला नसेल वाटत का की आपली मुलगी आपलाही जावं गाडीवर बसून यावी, तिच्या यायला नसेल आनंद वाटत का? पण एकांगीने विचार करतो हा समाज. जोपर्यंत समाजातला एकांगीने विचार संपत नाही तोपर्यंत समाजात सुख शांती लाभत नाही. असो जाऊ द्या. आम्ही किती बी बोमट्या मारल्या, तुम्ही 2 तास ऐकता आणि मस्त असे जाता. धंदा आहे त्यांचा, धंदा आहे तर धंदा आहे भाऊ, आता काय चालणं जाईल. तुम्ही तुमच्या जागी, आम्ही आमच्या जागी योग्यात लक्षपूर्वक आहे का. आपला विषय काय होता की मरावं कोणालाच वाटत नाही. जे मरण मागतात त्या नावी मरावं वाटत नाही, जे मरायला निघाले त्या नावी मरावं वाटत नाही, जे मरायला टेकलेत ना त्या नावी मरावं वाटत नाही. तुमच्या अशा लक्षात येणार नाही. एका घरात एकदा काय झालं, महाराज एक मनुष्य होता. मग दिवसभर जंगलातून लाकडाची मोळी काढायचा आणि त्याची उपजीविका भागवायचं. एके दिवशी त्याने जंगलातून लाकडाची मोळी काढली आणि एका झाडाखाली त्याने ती लाकडाची मोळी टाकली आणि वैतागून म्हटला, ये रे यमा बाबा एकदाचा घेऊन जा. पण त्याने ज्या झाडाखाली लाकडाची मोळी टाकली होती का ते वृक्ष कल्पवृक्ष होतं. कोणतं वृक्ष होतं? बोला बोला, कल्पवृक्ष होतं. ये रे यमा बाबा एकदाचा घेऊन जा असं म्हटल्याबरोबर यमराज हाजीर झाले. हे म्हणे चला. ते म्हणे तुम्ही कोण? हे म्हणे आता तुम्ही ज्यांना आरवळी दिली ना तो यमराज. म्हणे मी तुम्हाला आरवळी दिली पण म्हणे तुमच्या बरोबर यायला नाही. म्हणे मग म्हणे मला वजा उचलायला कोणी नव्हतं म्हणून मी तुम्हाला आरवळी दिली. म्हणजे जे मरण मागतात त्यांना बी मरावं वाटत नाही. पण जे मरायला टेकलेत ना त्यांना, जे मरायला निघालेत ना त्यांना बी मरावं वाटत नाही. एका घरात काय झालं महाराज, एका घरात 3 मुली आणि 1 मनुष्य होता. मग तो मनुष्य रोज काहीतरी मोलमजुरी मिळवायचा आणि त्याची उपजीविका भागवायचा. एके दिवशी त्याला मोलमजुरीच मिळाली नाही. त्याला त्याच्या जगण्याचा पश्चाताप झाला. त्याच्या मुली अन्न करून झोपी गेला. त्याला त्याच्या जगण्याचा पश्चाताप झाला. तो म्हणे काय अर्थ म्हणे माझ्या जगण्याला, काय तथ्य आहे, काय गुय आहे, साधं माझ्या मुलींना अन्न सुद्धा मिळू नाही यापेक्षा दुर्दशा काय असू शकते म्हणे. उद्या मी मरतो म्हणे. दुसऱ्या दिवशी कशी तरी मोलमजुरी मिळाली. त्याने दिवसभर काम केलं. सकाळी स्वयंपाक केला, मुलींना जीव खाऊ घातलं, तोही जेवला. संध्याकाळी पुन्हा स्वयंपाक केला, मुलींना जीव खाऊ घातलं, तोही जेवला. आणि एक 3-4 तालाचा डबा त्याच्याकडे होता. तो 3-4 तालाचा डबा त्याने भरला आणि मनमाड सारख्या शहरात राहत होता. रेल्वे स्टेशनच्या दिशेने निघाला. जाता जाता त्याच्या बालपणीचा मित्र त्याला भेटला आणि याने त्याला आरवळी दिली. अय माधू, अरे कुणीकडे चाल? हा म्हणे चाललो म्हणे मरायला. बालपणीचाच मित्र होता. मोकळा बोललो, चाललो म्हणे मरायला. ते म्हणे का बरं, काय झालं? याने सगळं रडगाणं त्याला ऐकवलं. काय अर्थ आहे रे म्हणे माझ्या जगण्याला, काय तथ्य आहे, काय गुय म्हणे, साधं माझ्या मुलींना अन्न सुद्धा मिळू नाही यापेक्षा दुर्दशा काय असू शकते म्हणे, मरतो म्हणे. म्हणे मरायला कुठे चाललं? ते म्हणे रेल्वे स्टेशन. मग ही हातात काय रे? ते म्हणे जेवणाचा डबा. मग जेवणाचा डबा का? ते म्हणे आता रेल्वे स्टेशनवर मरायला चाललो. रेल्वे काय वेळेवर येता का? एखादी रेल्वेचं लेट झाली तर मी काय भुक्या मरू का? म्हणजे मरायला चाला तिथे चेंदायची व्यवस्था करतो. म्हणजे आपल्या लोकांना चेंदायची आठवण कुठेच पडत नाही. बरोबर ना? मरायला चाला तिथे डबा घेऊन चाला, हे मरायचे लक्षण आहेत का हो? म्हणजे जे मरायला निघाले त्यांना बी मरावं वाटत नाही. बरं, या दोघींचं तर आपण समजू शकतो, जगत्यात दोघ कशी तरी जगू. पण जे मरायला टेकलेत ना त्यांना मरावं वाटत नाही. एका घरात एक म्हातारी होती. मग काय झालं महाराज, त्या म्हातारी थोडी कडक स्वभावाची होती. मोकळं बोलायचं झालं तर जेमतेम म्हाताऱ्या कडक स्वभावाच्याच असतात. लक्षपूर्वक आहे का? मग काय झालं, त्या घरात त्यांना लग्न काढायचं होतं. मग त्या घरातल्या सगळ्यांना चिंता होती. म्हटले म्हातारी कोणाला काही म्हणत तर नाही ना, म्हातारी कोणाला काही बोलत तर नाही ना, म्हातारी कोणाला नाराज तर नाही ना करत ना. त्या सगळ्या घरातल्या सगळ्यांना चिंता होती. मग त्यांनी कसं बसं लग्न काढलं आणि मग नवरदेव त्याचे 4-5 मित्र मंडपात बसले होते.
म्हातारी घरातून बाहेर आली. म्हातारी दिसायला थोडी कमी, म्हणजे दिसायला तिला थोडी कमी होतं, पण ऐकायला म्हातारी एकदम शार्प होती. म्हातारी बाहेर आली आणि त्यांच्याकडे पाहते, काय करता आणि कशाला आले आणि काय करतात आणि कशाला आले आणि काय काम आहे तुमचं, अशी म्हातारी परेड करू लागली. मग त्यातला एक मुलगा थोडा आगळा होता. तो म्हणे ही म्हातारी अजून गचकणा बी म्हणे. म्हातारीने ते ऐकलं. म्हातारी त्याच्यापाशी धावत पळत गेली. म्हटले गचकणा म्हणजे त्याला वाटलं आता म्हातारी माझ्या 2-4 कान थोड्या दिल्याशिवाय ते काही राहणार नाही. तो म्हणे आजी गचकणा म्हणजे अजून जेवणा कशी. ती म्हणे भाऊ अजून मी कशी गचकणार, आधी सगळं गाव गचकणार, मग सगळं वराड गचकणार, मग नवरी गचकणार, मग नवरदेव गचकणार. माझं काय गचकली तर गचकली नाही तर वाचणार. म्हणजे जे मरायला टेकले त्यांना बी मरावं वाटत नाही. ज्ञानोबा 16व्या अध्यायात सांगतात की जगस्पृहे आस्पद एक सार्वभौम पद न मरणे निर्विवाद जगा पुढे. किंवा अजून ज्ञानोबा 9व्या अध्यायात सांगतात की आगामर हा बोलूना सहाती जरी मेलिया तरी रडती परी असती गणितीने सहाती गैस. म्हणजे जे मरायला टेकले त्यांनाही मरावं वाटत नाही. म्हणजे सगळ्यांच्याच आवडीचं ते ठिकाण आहे. मग एका साधकाने जगद्गुरु तुकोबारांना प्रश्न विचारला, का हो तुकोबारा देवाने तुम्हाला ते ठिकाण दिलं, मग आम्हाला का बरं दिलं नाही हो. तुकोबारा म्हणतात बाबा रे आम्हाला दिलं म्हणजे फुकट दिलं नाही. म्हटले मग आम्ही त्या देवावर उपकार केले. काय उपकार केले. केलेले उपकार जगद्गुरु तुकोबारा अभंगाच्या द्वितीय म्हणजे आम्ही त्या देवावर उपकार केले. काय उपकार केले. म्हटले आम्ही त्या देवाला राहायला ठिकाण दिलं. म्हटलं किती जरी मोठा माणूस असला तरी त्याला राहायला घर लागतं ना. घर असल्यापासून तो काम कसं करेल. मग देशाचा राष्ट्रपती जरी असला तरी त्याला राहायला घर लागतं ना. मग घर असल्यापासून तो काम कसं करेल. मग एखादा क्लास 1 ऑफिसर असला मस्तपैकी सर्व सुख सुविधा असणारा बंगला पाहतो त्या बंगल्यात राहतो. त्या बंगल्यात जर एखादी जरी सुख सुविधा कमी असेल तरी तो त्या बंगल्यात राहत नाही. म्हटलं हा तर सगळ्या क्लास 1चा क्लास 1 आहे. मग देव कुठेही राहतो का. देव कुठेही राहत नाही. तुकोबाराय सांगतात तुका म्हणे चित्त करावे निर्मळ येऊन गोपाळ राहे तिथे. किंवा जयाचे चोखटे मानसी ज्याचं चित्त शुद्ध आहे, ज्याचं अंतकरण शुद्ध आहे, ज्याचं हृदय चोखट आहे त्याच्या हृदयात देव राहतो. देव कुठेही राहत नाही. पण सगळ्याच अंतकरण विकारानं मलिन केलेलं आहे ना. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले काम क्रोध केले गररिते. सगळ्याच अंतकरण विकारानं मलिन केलेलं आहे. पण ज्याने ज्याच्या अंतकरणातून काम क्रोधादी विकार बाहेर टाकले त्याच्या अंतकरणात देव राहतो. घातले बाहेरी काम क्रोध वैरी घातले बाहेरी काम क्रोध वैरी बैसलांतरी पांडुरंग रंग बैसलांतरी पांडुरंग. ज्याने ज्याच्या अंतकरणातून
काम क्रोधादी विकार बाहेर टाकले त्याच्या अंतःकरणात देव राहतो. देव कुठेही राहत नाही पण ते हृदय काम केलं आणि त्याला राहायला ठिकाण दिलं. तो काकुळतीला आला, तो रडायला लागला. आम्हाला त्याची दया आली, आम्ही त्याच्यावर उपकार केले. म्हटले काय उपकार केले? त्याला आमचं हृदय रिकामं केलं आणि त्याला राहायला ठिकाण दिलं. लोक म्हटले तू खूप बरं आम्हाला समजलं, पण म्हटली एक शंका आहे. ते म्हणे काय शंका आहे? म्हणे वागविला म्हणू कंठी, म्हणजे नेमकं तुम्ही काय केलं हो? इथं कंठ जरी शब्द आला असेल तरी त्याचा अर्थ हृदय असा होतो. कंठ याचा अर्थ कंठ असा होतो, पण वाचार्थाने अर्थ कळत नसेल तेव्हा लक्षणं करावी लागते. शक्य संबंधो लक्षणे वाचार्थ लक्षार्थ या दोघींचा संबंध लावला तर कंठ याचा अर्थ हृदय असा होतो. आम्ही आमचं हृदय रिकामं केलं त्याला राहायला ठिकाण दिलं. विठ्ठल अशी आपण दोन चरण बघितले. माझ्या उपकार न लगे मरावे ऐसा ठाव दिला देवे, माझ्या उपकारासाठी वागविला म्हणू कंठी. मग एका साधकाने जगद्गुरु तुकोबारायांना प्रश्न विचारला, का हो तुकोबारा, देवाने जे तुम्हाला ठिकाण दिलं ते काय ठिकाण दिलं? तुकोबारा म्हटले नुसतं ठिकाण नाही दिलं. म्हटले मग आम्हाला त्याच्या घरीच ठाव दिला. ही गोष्ट जगद्गुरु तुकोबारा अभंगाच्या 3ऱ्या चरणात दिला ठाव घरी दिला ठाव म्हटले घरी ठाव दिला मग पाहुणा म्हणून दिला असेल. आणि म्हटलं कसाही पाहुणा असला, कितीही प्रेमाचा असला तरी त्याला एक ना एक दिवस घर सोडून जावं लागतं. मग हुशार पाहुणा तो असतो जो बॅग टेकल्याबरोबर म्हणतो, का हो पाहुणे परत जायची गाडी कधी आहे? किंवा मस्तपैकी गोड जेवण करायचं, आपली बॅग बांधायची, वळकटी उचलायचं, निघायचं. काही पाहुणे अशा असतात बाबाच्या. एक पाहुणा असाच होता बरोबर. 4 दिवस झाले, 8 दिवस झाले, 15 दिवस झाले, महिना झाले, पण पाहुणा काही जायचं नाव घेई ना. घर मालक म्हटले, का हो पाहुणे, अहो तुमची घरी वाट नाही पाहत का? म्हणे कोणी? ते म्हणे नाही तसं काही नाही, महिना इकडं. मला आणि घाबरून मी कशाला घाबरू? काही नाही म्हणे, महिना इकडे जातो, कोणी माझी वाट पाहत. ते म्हणे अहो हा पण दिवाळी सारखा सण आले. म्हटले दिवाळीच्या सणाला तुम्ही सगळे घरातले एकत्र झाला तर किती आनंद होईल. ते म्हटले असं म्हणतात. म्हटले मग एक काम करतो, एक पत्र पाठवतो आणि त्यांना जिकडे बोलवतो. म्हणजे हा महिना झाला इथं थळ मांडून बसला आणि अजून त्यांनाही इकडे बोलवतो. पाहुणा काही जायचं नाव घे ना. तो घर मालक म्हणे त्याच्या पत्नी जवळ गेला, बाई तेल माग झालं, मीठ माग झालं, साखर मागे झाले. अशा मागायच्या दिवसात महिना पाहुणे वागवायला परवडतील का हो? ती म्हणे मग हात धरून काढला का त्यांना? ते म्हणे तसं नाही. म्हटली एक काम कर. म्हणे काय काम कर? म्हणे तू मस्त पैकी स्वयंपाक कर. तू स्वयंपाक केला की आम्ही दोघी जण जेवायला बसलो की मी तुला काहीतरी बोलेल, तू मला उलटून बोलायचं आणि तू का मला उलटून बोलली का मी तुला काहीतरी
तुझ्या मागे काठी घेऊन लागेल किंवा काही घेऊन लागेल, तू आतल्या खोलीत पळायचं, मी तुला मारल्यावानी करेल, मी तू रडल्यावानी करायचं. नियोजनबद्ध कार्यक्रम ठरला. मस्तपैकी तिने स्वयंपाक केला. हे टाइम वाढत आहे, थोडं चाललंय ना 10-5 मिनिटं इकडे तिकडे, कसं टाइम होऊन गेला, लक्षपूर्वक आहे का ते म्हटले. मग नियोजनबद्ध कार्यक्रम ठरला. तिने मस्तपैकी स्वयंपाक केला आणि तिने स्वयंपाक केल्यानंतर हे दोघी जण जेवायला बसले. जेवायला बसल्यानंतर याने पहिला घास उचलला नाही. तिला म्हणतो, का ग अगं तुला काही अक्कल आहे का? म्हणे अगं एवढं वय जाते मग काय झालं? म्हणे अगं तुला साधा स्वयंपाक करताय ना. आणि एवढं बोलल्यावर जी माघारी बोलणार नाही तिथं काही बाई नाही. ती म्हणे, हा तुम्हाला 12 गावची खायची सवय झाली आणि सप्ते फिरायची सवय झाली. हो बा 12 गावची खायची सवय झाली, सप्ते फिरायची सवय झाली आणि तुम्हाला घरचं कसं गोड लागेल? तो म्हटलं उलटून बोलते काय? त्यांनी काठी घेतली आणि ती आतल्या खोलीत पळाली. हातीच्या मागे गेला. याने सगळे बल बंद केले. ती म्हणे, हा गादीवर मारल्यासारखं करायचं आणि ती रडल्यासारखं करायची. हाय बोंगाळ घरा. पाहुणा म्हटला, एवढा सोन्यासारखा स्वयंपाक केला आणि काय दुर्बुद्धी सुचली म्हणते अण्णा. असंही बसून राहिलं ताटावरती, हे बरोबर वाटत नाही. तर या पुण्याची पावटी. सरे पाहुणा उठला. पाहुण्याने वळकटी वाढली, पिशवी घेतली, पाहुणा निघाला. पण पाहुणा चिकित्सक होता. आता महिनाभर राहणारा पाहुणा चिकित्सक असेल का नाही हे तुम्हालाही माहिती ना आम्हालाही माहिती, ते काही सांगण्याची गरज नाही. पाहुणा चिकित्सक होता. पाहुणा म्हटला यांची खरोखर भांडण होता का बघू म्हटलं. पाहुणा कौलांमागे दडून बसला. या दोघींना वाटलं पाहुणा गेली, हसतच बाहेर आला. हा एका ताटाय जेवायला बसल्या. तिला म्हणतो, पाय मी तुला कसं मारल्यावानी केलं? ती म्हणे, अहो मी तरी कुठं रडली? म्हटली मी बी रडल्यावानी केलं. पाहुणा कौला मागून उठला, दारात आला. म्हटला, हा मी बी कुठं गेलो? म्हटला मी बी गेल्यावानी केलं. लक्षपूर्वक आहे का? कसा जरी पाहुणा असला तरी त्याला एक ना एक दिवस घर सोडून जावं लागतं. मग एका साधकाने जगद्गुरु तुकोबारांना प्रश्न विचारला, का हो तुकोबारा, देवाने जे तुम्हाला ठिकाण दिलं मग ते पाहुणा म्हणून दिलं असेल? तुकोबारा म्हटले, पाहुणा म्हणून नाही दिलं. म्हटले मग आम्हाला त्याच्या घरी ठाव दिला, त्याच्या स्वरूपाशी त्याने आम्हाला एक रूप केलं, तदरूप केलं, तदाकार केलं आणि त्याच्यामुळे आता तुझा माझा असा भेदच शिल्लक राहिला नाही. ही गोष्ट जगद्गुरु तुकोबारा अभंगाच्या शेवटच्या चरणात लायक होता. अजून 2, 4, 6 वर्ष तरी हा माणूस जगला पाहिजे होता. कधी कोणाच्या घेण्यात नव्हता आणि कधी कोणाच्या देण्यात नव्हता. असा आदर्श जीवन तुमचं असलं पाहिजे तर तुमच्या जगण्याला काहीतरी फायदा आहे. अन्यथा आम्हाला लोक सांगतात, महाराज आमचे आजोबा 100 वर्ष जगले, महाराज आमचे पंजोबा 80 वर्ष जगले. मी त्यांना सांगतो, बाबा रे तुम्ही किती वर्ष जगला त्याला महत्व नाही, पण ते जगलेले वर्ष तुम्ही कसे जगला त्याला फार महत्व आहे. काय किती दिवस जगले हो ज्ञानोबा? वयाच्या 22व्या वर्षी ज्ञानोबा यांनी समाधी घेतली. पण या जगाला येवा वाटाव्याशी ज्ञानेश्वर
ज्ञानेश्वरी ते लिहून गेले आणि त्यांच्या ज्ञानेश्वरीची गोवी जरी वाचली तरी मनात आपोआप भाव निर्माण होतो की ज्ञान यांचा सागर सका माझा. ज्ञानेश्वर किती दिवस जगले हो तुकोबारा? फार थोड्या वयात तुकोबारा गेले, पण असा आदर्श जीवन ते जगून गेले की त्यांच्या गाथेला धरून कित्येक लोकांचे माथे तरले. काय वय होतो छत्रपती शिवाजी महाराजांचं, पण असा सामर्थ्यवान राजा या मातीत जन्माला येऊन गेला की त्या राजासारखा राजा पुन्हा होणे नाही. काय वय होतो धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं, पण ज्या ठिकाणी आमच्या लक्षात येतं की धर्म रक्षित रक्षिता, त्या ठिकाणी आम्ही पहिलं नाव घेतो ते म्हणजे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं. आदर्श जीवन तुमचं असलं पाहिजे तर तुमच्या जगण्याला काहीतरी फायदा आहे. जीवन जगत असताना आनंदाने जगा मी नेहमी सांगत असतो. जीवनात हव्याशा गोष्टी डाउनलोड करता येत नाही, नकोशा गोष्टी डिलीटही करता येत नाही. जीवनात हव्याशा गोष्टी डाउनलोड करता येत नाही, नकोशा गोष्टी डिलीटही करता येत नाही, कारण हा रोजचा तोच लागणारा रियालिटी शो नाही. म्हणून भरभराटीने जगा, आनंदाने जगा, कारण हा चित्रपट पुन्हा लागणार नाही. म्हणून बाबांनो 2 दिवसाचं जगणं आहे. एका क्षणाने आपण त्या मृत्यूकडे चाललो. कोण्या दिवशी तो मृत्यू आपल्याला मिठी मारेल याचं काही सांगता येतं का हो? म्हणून जीवन जगत असताना आनंदाने जगा. राष्ट्रपती समर्पण ठेवा. जी रामाची परिभाषा आहे ती राष्ट्राची परिभाषा आहे, जी राष्ट्राची परिभाषा आहे ती रामाची परिभाषा आहे. आणि जो रामाचा नाही तो राष्ट्राचा नाही, आणि जो राष्ट्राचा नाही तो आपल्या काही कामाचा नाही. कोणी जर विचारलं ना काय लागतो हा देश तुमचा, तर त्याला स्वाभिमानाने सांगा ये कोई भूमि का तुकडा नहीं, ये जीता जागता राष्ट्र पुरुष है. इसका कंकड़ कंकड़ हमारे लिए शंकर है, इसकी नदी नदी हमारे लिए गंगा है. हम जिएंगे तो इस भारत के लिए और मरेंगे तो इस भारत के लिए, और मरने के बाद अगर गंगा जल में बहती हुई हमारी हस्ती को कोई कान लगा के सुनेगा तो उसमें से भी आवाज आएगी की भारत माता की जय. एवढं समर्पण तुमचं देशाप्रती असलं पाहिजे बाबांनो. जीवन जगत असताना देशाप्रती समर्पण ठेवा. धर्माला मानत चला. मी नेहमी सांगत असतो बाबा रे, 100% मुसलमानांना रोजाचा उपवास नाही, पण एक सुद्धा मुसलमान रोजाच्या विरोधात नाही हो. 200 रुपये कमवणाऱ्यापासून ते 2 लाख रुपये कमवणाऱ्यापर्यंत सगळ्यांचे दुकान शुक्रवारी बंद राहतील. त्यांना तुम्ही कधीतरी म्हणावं 1000 रुपयाच्या जागी 5000 रुपये घ्या. ते म्हणतात 5 लाख दे तो भी हमने आएंगे. साधी धर्मनिष्ठा असेल, हप्त्याला जुमा आहे तरी एवढी धर्मनिष्ठा. आपल्याला वर्षातून हप्ताभर सप्ताह तरी काही नागतून मिळतात. काय दुर्भाग्य असावं धर्माचा आदर करायला शिका. देवाला मानत नाही. मी कोणाला सांगत नाही बरं देवाला माना. असा एक माणूस माझ्याकडे आला, मला म्हणे महाराज मी देवाला मानत नाही. त्याला म्हटलं अरे वा किती आदर्श आहात तुम्ही. ते म्हणे असं काय? म्हणे काय झालं? म्हणतात आहो महाराज म्हणे तुम्ही कीर्तनकार आहात, तुम्ही सांगितलं पाहिजे देवाला माना असं तसं. त्याला म्हटलं हे पाय भाऊ, गल्लीत आधी 10 कुत्रे भुकतात, त्याच्यात तू एखादा वाढल्याने काही फरक पडत नाही. लक्षपूर्वक ऐका. तुम्ही देवाला माना अन्यथा नका मानू, हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण देवाने तुम्हाला मानलं म्हणून तुम्ही त्यात मी त्या ज्या दिवशी देव तुम्हाला मानणार नाही त्या दिवशी तुमच्या दारात गर्दी फार जमेल, पण ती गर्दी बघायला तुम्ही राहणार नाही याचं मला नवल वाटतं. देवावर तर्क करावे. आपण एवढे मोठे झालो नाही आणि या जगात एवढा कोणीच मोठा झाला नाही की त्याने देवावर तर्क करावे. म्हणून बाबांनो देवाला मानत चला. मी एका कार्यक्रमाला गेलो, मी अशा बावळट कार्यक्रमानं जात नाही, पण गेल्यानंतर 15 मिनिटं एका मनुष्याने देवाविरुद्ध भाषण केलं. देव नाही म्हणे, अरे हे लोक पागल आहे, यांना अक्कल नाही म्हणे. हे देवाला अर्धगडाला पुसतात, हे यांना काय अक्कल आहे का म्हणे? देव असतो का म्हणे? कुठे देव असला असता तर दिसला नसता का म्हणे? 15 मिनिटं त्याने देवाच्या विरोधात भाषण केलं. मी त्याच्या जवळ गेलो. त्याला म्हटलं का हो दादा, अहो काय बोलतात तुम्ही? अहो काय वक्तृत्व आहे तुमचं? अहो काय बोलणं आहे तुमचं? अहो तुमचं बोलण्यात असं मन रमून जातो. काय बोलणं आहे दादा तुमचं? ते म्हणे मला कुठं गेलता तू शिकाय? ते म्हणे घरीच शिकलो. त्यांना म्हटलं कसं? ते म्हणे देवाची कृपा. म्हणजे 15 मिनिटं देवाच्या विरोधात बोलला आणि शेवटी बोलता बोलता काय बोलला? देवाची कृपा. म्हणजे देव न मानणाऱ्याला बी मानावं लागतं की देव आहे, कारण देव आहे. लक्षपूर्वक आहे का? असाच एक मनुष्य होता. रोज त्याची माझी काय भांडण व्हायची बाबा. तो म्हणायचा देव नाही, मी म्हणायचो देव आहे. तो म्हणायचा देव नाही, मी म्हणायचो देव. असं मंदिर समोरून गेला का असं करायचं, मंदिरासमोरून गेला का असं करायचं, मंदिरासमोरून आला का असं, गेला का असं, आला का असं. एका दिवशी त्याला म्हटलं का रे, अरे देवाला मानत नाही ना? ते म्हणे नाही ना मानत. त्याला म्हटलं मग मंदिरासमोरून गेला का असं कार्य करतो? ते म्हणे असला तर म्हणजे देव न मानणाऱ्याला बी मानावं लागतं की देव आहे, कारण देव आहे. लक्षपूर्वक ऐका बाबांनो, देवावर तर्क करावे. आपण एवढे मोठे नाही. कीर्तनाला येत चला. कीर्तन सामान्य नाही बरं. कीर्ती. कीर्तन म्हणजे मनोरंजनाचं साधन नाही. कीर्तन एवढं पवित्र आहे की कीर्तनात देव नाचतो. किती नाचतो? नामदेव कीर्तन करी, नामदेव कीर्तन करी, पुढे देवनाचे पांडुरंग, पुढे देवनाचे पांडुरंग. नाचता नाचता देवाचा गळला पीतांबर, नाचता नाचता देवाचा गळला पीतांबर. नामदेव कीर्तन करी,
नामदेव कीर्तन करी. किती नाचतो देव, तर देवाचा पितांबर करेपर्यंत देव नाचतो. म्हणून बाबांनो कीर्तन सामान्य नाही. आधी कीर्तन कशी व्हायची, कीर्तनकार जे सांगायचं ते बसलेले श्रोते श्रवण करायचे. पण आता कीर्तन कशी होतात, खालून लोक आम्हाला सांगतात महाराज 2 मिनिटं हे होऊ द्या, आणि थोड्या दिवसांनी आम्ही तसं केलं नाही, खालून लोक आम्हाला दगडी सुद्धा मारायला सुटणार नाही. म्हणून बाबांनो कीर्तनाला कीर्तन राहू द्या. हा संप्रदाय फार उच्चतम आहे, आणि आपल्यामुळे या संप्रदायावर शिंतोडा उडेल असं कार्य तुम्ही करू नका. हा कसं आहे माहितीये, हा देह आहे ना, हे भाड्याचं घर आहे. कोण्या दिवशी या घराचा मालक तुम्हाला आवाज देईल आणि कोण्या दिवशी हे घर तुम्हाला खाली करावं लागेल याचं काही सांगता येत नाही. हिंदी कवी फार गोड वर्णन करतात. जिंदगी एक किराए का घर है, जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा. कोण्या दिवशी या घराचा मालक तुम्हाला आवाज देईल आणि कोण्या दिवशी हे घर तुम्हाला खाली करावं लागेल याचं काही सांगता येत नाही. एखादी गोष्ट एखाद्या कामासाठी असते, आणि त्या गोष्टीने जर तिचं काम योग्यरित्या केलं नाही तर ती गोष्ट कशी आहे हो, बोला बोला वाया गेल्यासारखी आहे. स्वाभिमानाचा पेन खिशाला असतो, आमदाराच्या खिशाला पेन, खासदाराच्या खिशाला पेन, मंत्र्याच्या खिशाला पेन, मुख्यमंत्र्याच्या खिशाला पेन, राष्ट्रपतीच्या खिशाला पेन, प्रधानमंत्रीच्या खिशाला पेन. पण तोच पेन जर एखाद्या दिवशी तुम्हाला डस्टबिन दिसला ना, तर त्या पेनकडे बघून आश्चर्यचकित होऊ नका. आम्ही त्या पेनकडे बघून आश्चर्यचकित झालो. त्याला म्हटलं का रे बाबा, अरे स्वाभिमानाचा होताच ना म्हणे तू. तो म्हणे महाराज अहो मी जरी स्वाभिमानाचा असलो तरी मी माझं काम योग्यरित्या केलं नाही. त्याला म्हटलं काय काम होतं तुझं, ते म्हणे माझं काम लिहिण्याचं होतं, पण ते मी माझं काम योग्यरित्या केलं नाही. मग एखादी गोष्ट एखाद्या कामासाठी असते, आणि त्या गोष्टीने जर तिचं काम योग्यरित्या केलं नाही तर ती गोष्ट कशी आहे, वाया गेल्यासारखी आहे. मग देह आपल्याला देवाने भगवंताच्या नामचिंतनासाठी दिला, आणि या देहाला येऊन जर आपण भगवंताचं नामचिंतन केलं नाही तर हा देह कसा आहे, वाया गेल्यासारखा आहे. देवे दिला देह भजना घुमटा, देवे दिला देह भजना घुमटा, तो या झाला फाटा बादिकेचा, तो या झाला फाटा बादिकेचा. हा देह आपल्याला देवाने भगवंताच्या नामचिंतनासाठी दिला, आणि या देहाला येऊन जर आपण बिड्या काड्या करत बसलो आपला काही जगून उपयोग नाही. म्हणून बाबांनो देवाचं नामचिंतन करा. 2च मिनिटात आपण सेवेला पूर्ण विराम देतो. फक्त तुमची 2 मिनिटं मी घेतो. मला थोडस कसं पहिलं कीर्तन आहे, बोलणं गरजेचं आहे, लक्षपूर्वक आहे का. मी ज्यांच्यामुळे आज कीर्तन करू शकतो, मी ज्या संस्थेत आहे, आधी संस्थेचं सांगतो मी तुम्हाला. मी ज्या संस्थेत आहे अशी असणारी विश्वगुरु श्री संत निवृत्तीनाथ महाराज वारकरी शिक्षण संस्था करंजगव्हाण, मी या ठिकाणी संस्थेत आहे. त्या ठिकाणचे जे संस्थाचे मालक आहे ते हरिभक्तीपरायण सचिनजी महाराज याळीच, ते त्या संस्थेचे अध्यक्ष आहे. त्याच पद्धतीने हरिभाऊ महाराज साखरे यांच्या कृपा आशीर्वादाने ती संस्था चालत आहे. आजही त्या संस्थेला, यंदा त्या संस्थेचं 3रं वर्ष आहे. कसं आहे बाबा, मी आज ज्यांच्यामुळे तुमच्या समोर कीर्तन करू शकतो असे असणारे प्रथमतः म्हणजे माझे वडील. त्यांनी उत्तम असे संस्कार माझ्यावर लहानपणापासून दिले, आणि त्यांच्या संस्कारामुळे मी आज तुमच्या समोर कीर्तन करू शकतो, तुमच्या समोर बोलू शकतो. लक्षपूर्वक आहे का. ज्यांच्यामुळे मी आज तुमच्या समोर उभा आहे, कीर्तन करू शकतो असे असणारे एका मोठ्या परंपरेतून ते येत असतात. हरिभक्तीपरायण गाथामूर्ती शशिकांतजी महाराज आहिरे करंजगव्हाणकर बाबांच्या उत्तम अशा मार्गदर्शनामुळे, त्यांच्या शिकवण्यामुळे त्यांनी मला वेळोवेळी मार्गदर्शन केलं. बाबांच्या सानिध्यात मी मागच्या काही 4-5 महिन्यापासून होतो. त्यांच्या सानिध्यात जे मला उत्तम शिकायला मिळलं ते मी घेतलं, आणि त्यांच्या त्या शिकवण्यामुळे, त्यांच्या त्या मार्गदर्शनामुळे मी आज तुमच्या समोर कीर्तन करू शकतो. त्याच पद्धतीने हरिभक्तीपरायण मृदुंग महामेरू इंदोरीकर बाबा म्हटलं की ज्यांचा चेहरा आपल्याला दिसत असतो, हरिभक्तीपरायण सचिनजी महाराज याळीच बाबांचंही वेळोवेळी मला मार्गदर्शन मिळालं. बाबा नेहमी सांगायचे कीर्तन करणं तेवढं सोपं नाही बरोबर, खालून ते ऐकणं सोपं वाटतं, पण इथं येऊन ते बोलणं अवघड असतं. बाबा नेहमी सांगायचे जेव्हा यांच्या डोक्याला फेटा बांधला जाईल आणि जेव्हा यांच्या गळ्यात विना पडेल तेव्हा यांना कळेल की कीर्तन काय असतं. म्हणून लक्षपूर्वक ऐका बाबांनो, आज मी ज्यांच्यामुळे कीर्तन करू शकतो असे असणारे सर्व दिग्गज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याच पद्धतीने मालेगाव तालुक्याचे भूषण असणारे हरिभक्तीपरायण तुषारजी महाराज वडगावकर बाबांचंही वेळोवेळी मार्गदर्शन मिळालं.
झालं. या सर्व दिग्गज मंडळीचे मनपूर्वक आभार मी मानतो, ज्यांनी मला या ठिकाणी संधी उपलब्ध करून दिली उभं राहण्याची. असे असणारे माझं लहानपणापासून स्वप्न होतं की मी कधीतरी कीर्तन करावं. असे असणारे आपल्या गावातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व तानाजी महारू निकम, त्याच पद्धतीने आपले तात्या असतील माणिक तात्या निकम, या दोघी मंडळीने मला या ठिकाणी उभं राहण्याची संधी उपलब्ध करून दिली. त्यासाठी त्यांचे मनपूर्वक धन्यवाद मानतो. त्याच पद्धतीने लहानपणापासून मी ज्या मंडळीच्या सानिध्यात असलो, लहानपणापासून मला आवड होती बाबा कीर्तनाची परमार्थाची. असे असणारे हरिभक्ती पारायण आपल्या गावातील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व माधव महाराज निकम, त्याच पद्धतीने गोरख महाराज असतील, त्याच पद्धतीने बबलू महाराज असतील, त्याच पद्धतीने आमचे कोमल महाराज असतील, कोमल महाराज काय प्रशांत महाराज निकम असतील, त्याच पद्धतीने आमचे प्रदीप महाराज असतील. या सर्व दिग्गज मंडळीच्या सानिध्यात मी इथे होतो. आमचे पेटी मास्तर बाबा असतील, या वेळोवेळी आमचे कोकरे बाबा असतील, या सर्व मंडळीचे मला वेळोवेळी मार्गदर्शन मिळालं. आमचे मिस्त्री बाबा असतील, आणि या सर्व मंडळीच्या वेळोवेळी मला मार्गदर्शनामुळे मी या रस्त्यावरून चुकलो नाही. आणि तिथेही गेलो तर तिथे दिग्गजच लोकांच्या सानिध्यात आहे. मी माझी आई मला नेहमी सांगायची, आताही सांगते म्हणे, तुला कीर्तन एवढं का आवडतं म्हणे, तुला कीर्तन का आवडतं सांगू का म्हणे. म्हणतं सांग बरं. ते म्हणे तू जेव्हा पोटात होता का म्हणे तेव्हा मी कीर्तनाला यायची. तिला म्हटलं आता तुझ्या मुलाला पोटात कीर्तनाला घेऊन यायची ना, तोच मुलगा आता 13 तारखेला कीर्तन करणार आहे. म्हणून लक्षपूर्वक ऐका, तिच्याही पावलाचं कुठेतरी सार्थक होईल. मी या सर्व दिग्गज मंडळीच्या मुळे मी आज तुमच्या समोर उभा राहू शकतो, बोलू शकतो. असे असणारे आमचे मुन्ना महाराज असतील, मच्छिंद्र महाराज असतील, दोन्ही चोपदार असतील, सगळ्या मंडळीचे मनपूर्वक धन्यवाद. लहानपणापासून मी ज्यांना बघत आलेलो आहे असे असणारे नाना बाबा तिळवणकर, बाबांनी खूप आमच्यावर प्रेम केलं. लहानपणी आम्ही लहान असायचो, इथे हरिपाठ व्हायचा, आम्ही मस्तपैकी नाचायचो. दोघी चोपदार मंडळी असतील, तसेच तमाम दिग्गज मंडळी या ठिकाणी उपस्थित झाले. कोणाचं नाव, आमचे चोपदार असतील, कोणाचं नाव घ्यायचं नाही राहिलं ना, उद्या म्हणा नको बाबा मी कीर्तनाला जाऊन माझं नाव घेतलं नाही म्हणजे काही उपयोग आहे का, नाही राहिलं. लक्षपूर्वक आहे का. त्याच पद्धतीने आमचे 64 वाले दादा असतील, प्रदीप महाराज, प्रदीप बबलू महाराज असतील, जयेश महाराज आहेत आमचे, सुदाम महाराज यांचे वडील. बाबाही खूप प्रेम करतात बरं माझ्यावर. सुदाम बाबा आले का ते केव्हाही म्हणतात की चांगले बा, या मार्गाला कोणीही चांगलं म्हणतं. लक्षपूर्वक आहे का. झालेली सेवा आपण पांडुरंगाच्या चरणी समर्पित करतो, गिरणेश्वर महादेवाच्या चरणी समर्पित करतो, हनुमंतरायाच्या चरणी समर्पित करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर Oh,